नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या 147व्या ज्ञानसत्राच्या तिसऱ्या टप्प्यात आजपासून प्रवेश करणार आहोत. 21 एप्रिल ते 20 मे असं प्रतिवर्षी एक महिना व्याख्यानं चालतात या ज्ञानसत्रात. परंतु यंदा पहिल्यांदाच आम्ही असा प्रयोग केला की पहिले 10 दिवस ऑनलाईन व्याख्यानं झाली. त्यानंतर 1 मे ते 10 मे या कालावधीत टिळक स्मारक मंदिरात प्रत्यक्ष व्याख्यानं झाली. आणि आजपासून म्हणजे 11 मे पासून ते 20 मे पर्यंत या व्याख्यानमालेचा शेवटचा टप्पा हा पुन्हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या टप्प्यासाठी सर्व श्रोत्यांचं संयोजकांच्या वतीनं स्वागत. मी या शेवटच्या टप्प्याची फक्त वैशिष्ट्ये आपल्याला सांगतो आणि आपल्या मान्यवर वक्त्यांचा परिचय करून देतो. आपल्याला माहितीच आहे की 150 वर्ष काम करणारी ही संस्था 147वं ज्ञानसत्र सादर करत आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी काही समस्या आल्या आणि त्यातून मात करून आम्ही ऑनलाईन पद्धतीने हे ज्ञानसत्र यशस्वी केलं गेल्या वर्षी. यंदा काही बदल म्हणून आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा संमिश्र पद्धतीने ही व्याख्यानं इथे सादर करणार आहोत. त्यापैकी शेवटचा टप्पा 11 ते 20 मे दरम्यानचा जो ऑनलाईन पद्धतीच्या व्याख्यानांचा होईल त्याला आज आपण सुरुवात करणार आहोत. या टप्प्यामध्ये अनेक मान्यवरांची व्याख्यानं इथं होणार आहेत. मी फक्त काहींचा उल्लेख करतो. आज आणि उद्या म्हणजे 11 आणि 12 मेला अमेरिका स्थित अशा 2 मराठी वक्त्यांची व्याख्यानं इथं होणार आहेत. आजचं व्याख्यान असेल माननीय निखिल कुलकर्णी यांचं आणि उद्याचं व्याख्यान असेल माननीय डॉक्टर आरती रानडे यांचं. त्यानंतर 13 मेला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि SNDT विद्यापीठाच्या माजी कुलगुरू माननीय डॉक्टर वसुधा कामत यांचं व्याख्यान होणार आहे याच पद्धती. त्यानंतरच्या काळामध्ये माजी परराष्ट्र सचिव असलेले आणि ज्येष्ठ IFS अधिकारी असलेले माननीय श्री सुधीर देवरे सर यांचंही भाषण इथे होणार आहे. आणि मगाशी उल्लेख केला तसं 10 दिवस वेगवेगळ्या मान्यवरांची व्याख्यानं या ज्ञानसत्रामध्ये होतील. आणि समारोपाला भारताच्या हवाई दलाचे माजी उपप्रमुख एअर मार्शल भूषण गोखले सर यांच्या व्याख्यानाने यंदाच्या म्हणजे 147व्या ज्ञानसत्राचा समारोप होणार आहे. मी सर्व श्रोत्यांना असं आवाहन करतो की ऑनलाईन पद्धतीने होणारी ही व्याख्यानं आपण आवर्जून ऐका. आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना, समविचारी लोकांना ही व्याख्यानं ऐकायला बघायला प्रवृत्त करा आणि प्रबोधनाच्या या महायज्ञातला आपला वाटा उचलायला विसरू नका. आता आजचं जे व्याख्यान आहे त्याविषयी मी अगदी थोडक्यात प्रास्ताविक करीन आणि वक्त्यांची ओळख करून देईन. अगदी थोडक्यात म्हणण्याचे 2 कारणं आहेत. वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरनं प्रतिवर्षी 30 व्याख्यानं आयोजित करताना आम्ही संयोजक म्हणून शक्यतो वेगवेगळे विषय आपल्या व्यासपीठावरून यावेत असं प्रयत्न करतो. मग कधी कला असेल, क्रीडा असेल, पत्रकारिता असेल, राजकारण, समाजकारण तर आहेतच. परंतु आम्ही असा प्रयत्न करतो की एखादा विषय जरी नवीन वाटला, मुख्य प्रवाहाच्या बाहेरचा असला तरी त्याला आपल्या व्यासपीठावरनं स्थान देता आलं पाहिजे. आणि म्हणून गेल्या ज्ञानसत्रामध्ये म्हणजे 2021 साली आम्ही सूर्यनमस्कार या विषयावर व्याख्यान आयोजित केलं. माननीय निखिल कुलकर्णी यांच्या त्या व्याख्यानाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आणि मला आपल्याला आवर्जून सांगू दे की वसंत व्याख्यानमालेच्या प्रदीर्घ इतिहासामध्ये अनेक मान्यवर वक्त्यांची नावं वेगवेगळ्या कारणासाठी कोरली गेली, इतिहासामध्ये लिहिली गेली. तसंच वसंत व्याख्यानमालेतलं व्याख्यान जे 10,000पेक्षा अधिक जणांनी ऐकलं असं पहिलं व्याख्यान नोंदवलं गेलं ते माननीय श्री निखिल कुलकर्णी यांचं. आणि म्हणूनच त्यांचं त्याच विषयावरचं चिंतन पुढे यावं या हेतूने आम्ही यंदा देखील त्यांना विनंती केली की त्यांनी यंदाच्या ज्ञानसत्रात एक व्याख्यान द्यावं. ती विनंती त्यांनी मान्य केली. याबद्दल सुरुवातीलाच संयोजकांच्या वतीनं त्यांचे आभार. मी आता अगदी थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो कारण गेल्या वर्षीचं त्यांचं व्याख्यान अजूनही श्रोते बघतायत, ऐकतायत आणि त्यामुळे त्यांचा परिचय सगळ्यांसमोर आहेच. म्हणून मी अगदी थोडक्यात असं सांगेन की श्री निखिल कुलकर्णी यांनी मिरजेतून आपली कारकीर्द सुरू केली. शालेय जीवनातही वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनातही वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या. शैक्षणिक बाबतीत सांगायचं तर निखिल कुलकर्णी यांनी पुणे विद्यापीठातून BE म्हणजे अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि बिट्स पिलानीमधून MS केलं. आणि त्यानंतर गेली अनेक वर्ष ते अमेरिकेमध्ये आहेत. सुरुवातीला अभियांत्रिकी क्षेत्रात आणि त्यानंतर व्यवस्थापन सल्लागार म्हणजे मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून निखिल कुलकर्णी काम करतात. अनेक मल्टीनॅशनल कंपनीजशी त्यांचा संबंध आलेला आहे कन्सल्टंट या नात्याने. मी फक्त 3च उल्लेख करीन वेळेच्या दृष्टीने. मेटलाईफ असेल,
गुगल असेल किंवा जगप्रसिद्ध अशी अर्न्स्ट अँड यंग सारखी कंपनी असेल, अशा कंपनींना सल्लागार म्हणून निखिल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. गेल्या वर्षीच्या सूर्यनमस्कार विषयीच्या त्यांच्या व्याख्यानाला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला की वसंत व्याख्यानमालेच्या आजवर ऐकल्या गेलेल्या सर्व व्याख्यानांमधला विक्रम हा निखिल कुलकर्णींच्या व्याख्यानाने रचला गेला. आणि म्हणून त्यांच्या विषयाचं महत्त्व आणि त्यांच्या या विषयाची तळमळ लक्षात घेऊन आम्ही त्यांना यंदाही पाचारण केलं ऑनलाईन पद्धतीने व्याख्यान देण्यासाठी. आज आता यानंतर इथं जे व्याख्यान होईल ते अमेरिकेत बसून श्री निखिल कुलकर्णी यांनी रेकॉर्ड केलेलं आहे वसंत व्याख्यानमालेच्या श्रोत्यांसाठी. सूर्यनमस्कार अवेकनिंग द सन विदिन या विषयावर वसंत व्याख्यानमालेतलं व्याख्यान आता सुरू होईल. माननीय श्री निखिल कुलकर्णी. धन्यवाद. नमस्कार मंडळी. वक्तृत्वोत्तेजक सभेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आणि इथं उपस्थित असलेले सर्व ज्ञाते, वक्ते आणि श्रोते हो. मी निखिल कुलकर्णी. मी मूळचा मिरजेचा आहे. आता गेली 20 वर्ष अमेरिकेमध्ये राहतो आहे. 1875 साली सुरू झालेला हा सरस्वतीचा महायज्ञ मराठी समाजाचं मन अव्याहतपणे घडवत आलेलं आहे. त्याला आकार देत आलेला आहे, उभारी देत आलेला आहे. खरं तर या काळामध्ये अनेक स्थित्यंतर झाली. सरकार बदलली, समाज बदलला, समाजाची संवादाची माध्यमं बदलली, समाजाची अभिरुची बदलली, चांगल्या वाईटाच्या संकल्पना देखील बदलल्या, पोशाख बदलले, आहार बदलले. ज्या काळामध्ये आपल्याला काल सोडून परवाची गोष्ट जिथं जुनी वाटायला लागली आहे, त्या काळामध्ये आपली अशी उपयुक्तता चिरकाल सिद्ध करणं हे काही साधी गोष्ट नाही आहे. याची आपण कल्पना करू शकाल. पारतंत्र्याच्या काळामध्ये मराठी समाजाला त्याचा हरवत चाललेला आत्मविश्वास या व्यासपीठाने परत मिळवून दिला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र देशाच्या नवस्वतंत्र नागरिकांना साधनं शुचिता शिकवली गेली. त्यांच्या हक्कांबरोबर त्यांच्या कर्तव्यांची देखील जाणीव करून दिली गेली. महाराष्ट्राच्या निर्मितीचे पोवाडे इथं गायले गेले. आणीबाणीवरती आसूड ओढले गेले. निर्घृणतेची निंदा केली गेली. पराक्रमाची गाथा गायली गेली. एखाद्या आईच्या मायेनं या व्यासपीठानं मराठी मनावर मायेची पाखर धरलेली आहे. मनुष्याच्या भावभावनांना सशक्त विचारांचा वाटाड्या सोबतीला देऊन त्याला विवेकाचा मार्ग दाखवला गेला आहे. त्याच्या पराक्रमाला आत्मशुद्धीच्या आसवांचं कुंपण घालायला या इथं शिकवलं गेलंय. अशा या व्यासपीठावर बोलण्याची माझी पात्रता नाही याची मला निश्चित कल्पना आहे. मी साहित्यिक नाही, विचारवंत नाही, तत्वज्ञ, इतिहासकार, संगीतकार, नाटककार, राजकारणी यापैकी मी काहीही नाही. मी एक सामान्य वाचक आहे. आवडेल त्या विषयाचा मिळेल त्या वेळेला आणि माझ्या कुवतीला झेपेल इतका अभ्यास करणारा एक सामान्य विद्यार्थी आहे. आता गेली 25-30 वर्ष सूर्यनमस्कार करत असताना मला अनेक प्रश्न पडत गेले. सूर्य म्हणजे काय? त्याचं आपल्याशी नेमकं काय नातं आहे? नमस्कार म्हणजे काय? सूर्यनमस्काराचा आपल्या शरीराला नेमका काय फायदा होतो? आपल्या मनावर त्याचा काय परिणाम होतो? ग्रॅटिट्यूड किंवा ज्याला कृतज्ञता म्हणतो त्यानं नेमकं काय साध्य होतं? संगीताचा आपल्यावर काय परिणाम होतो? असे असंख्य प्रश्न पडले आणि मग मी त्यांची उत्तरं शोधत गेलो. त्यांच्यावर झालेलं शास्त्रीय संशोधन वाचत गेलो आणि मग आपली उपचार पद्धती, आपला आयुर्वेद, खगोलशास्त्र, आपल्या प्रार्थना, आपला आहार, आपला योग हा आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या शास्त्रकाट्यावर देखील किती तंतोतंत खरा उतरत आहे याची माझी खात्री पटत गेली. आणि मग या सगळ्याचा सूर्यनमस्काराशी काय संबंध आहे ते मला हळूहळू स्पष्ट होत गेलं. आता गेली बरीच वर्ष सूर्यनमस्कार, आरोग्य या विषयावर मी अमेरिकेमध्ये वर्ग घेतोय. या विषयावरचं माझं पुस्तक विवेकानंद केंद्रातर्फे यावर्षी प्रकाशित होणार आहे. वास्तविक गेल्याच वर्षी व्हायचं होतं, पण मग करोना वाढला, मग ते पुढं पुढं जात राहिलं. पण आता यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते प्रकाशित होईल. मागच्या वर्षीच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये मी या विषयाची सुरुवात केली होती. तेव्हा आपण मुख्यत्वे सूर्यनमस्कारांचा आपलं मन, आपलं शरीर आणि आपली शक्ती
यांच्यावर नेमका काय परिणाम होतो ते पाहिलं होतं. सूर्यनमस्कारामधून संप्रज्ञात समाधी कशी साधता येऊ शकेल किंवा प्रार्थना, मंत्र, सूर्याची नावं घेऊन त्यातून जी ग्रॅटिट्यूड व्यक्त केली जाते त्याचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो ते आपण विस्तारानं पाहिलं. आता यावर्षी हा विषय आपण थोडासा पुढे घेऊन जाऊया. यावर्षी आपण आपल्या मनाचा, विचारांचा आणि आपल्या श्वासाचा काय संबंध आहे ते पाहूया. आपल्या मनाचं सोशल नेटवर्क, आपण जे विचार करतो ते विचार करण्याची प्रक्रिया ही किती खर्चिक प्रक्रिया आहे ते पाहूया. निष्कारण केल्या जाणाऱ्या विचारांवरती आपण कित्येक लाख रुपये कसे उधळत चाललेले आहोत ते बघूया. आणि मग त्याच्यानंतर अव्याहतपणे चालणारं हे विचारचक्र कसं थांबवता येईल, सूर्यनमस्कारातून हे कसं शक्य आहे. त्याच्यानंतर सूर्यनमस्काराची वेळ, सूर्यनमस्कारांची स्थळं, त्याच्यामध्ये केल्या जाणाऱ्या प्रार्थना, या सगळ्याचा आपल्या मनाच्या एंट्रॉपीवर काय परिणाम होतो ते आपण परत एकदा पाहणार आहोत. आपल्या शरीरामध्ये जे प्राणचक्र आहेत त्यांचा आपल्या विचारचक्रावर काय परिणाम होतो, ते चक्र म्हणजे नेमकं काय आहे, त्यांचा आपल्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो, सूर्यनमस्कार करून या चक्रांवर काय परिणाम करता येईल आणि मग त्यातून आपलं व्यक्तिमत्व कसं बदलत जाईल ते देखील आपण थोडक्यात बघूया. आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या मेंदूची उत्क्रांती, त्यातला आपल्या उजव्या मेंदूचा सहभाग, एकूणच सूर्यनमस्काराशी या सगळ्या गोष्टींचा नेमका काय संबंध आहे ते देखील आपण बघूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यनमस्काराचा अभ्यास करून आपण आपलं शरीर, मन, आत्मा आणि मुख्य म्हणजे आपले विचार यांच्यावरती संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करून अवेकनिंग द सन विदिन म्हणजे आपल्यातल्या सूर्याची ओळख कशी करून घेऊ शकतो ते देखील थोडक्यात पाहूया. गेल्या वर्षीप्रमाणेच आजचं माझं भाषण म्हणजे कुठला वैद्यकीय सल्ला नाही, कुठला योगाचा वर्ग नाही किंवा कुठला तत्त्वज्ञानाचा तास देखील नाही. एका वाचकानं दुसऱ्या वाचकाशी साधलेला संवाद असंच त्याचं स्वरूप असणार आहे. त्यामुळं परत एकदा, आगंतुकाचे पाल्हाळ वाटे बहु उथळ तरी घ्यावे गोड करून हीच विनंती. तर मनाच्या अभ्यासापासून सुरुवात करूया. मन आणि विचार याच्याविषयी बोलताना स्वामी विवेकानंद यांचं एक वाक्य मला अतिशय महत्त्वाचं वाटतं आणि तोच आपल्या आजच्या भाषणाचा गाभा आहे. द बेस्ट फॉर्म ऑफ प्राणा इज इन द ब्रेन, manifesting itself as a light of understanding, and this light is under the guidance of thoughts. म्हणजे आपल्या शरीरामधला प्राणाचा सर्वात उत्तम आविष्कार म्हणजे आपल्या मेंदूमध्ये एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी अखंड चाललेला यज्ञ, ज्याला ते लाईट ऑफ अंडरस्टँडिंग म्हणतात. म्हणजे आपलं कॉम्प्रिहेन्शन किंवा आपली आकलन क्षमता. म्हणजे आपण म्हणतो की युरेका, मला हे समजलं, मला हे गणित समजलं किंवा मला ही कन्सेप्ट समजली. आता हे जे समजणं आहे दॅट इज द लाईट ऑफ अंडरस्टँडिंग. आता ते पुढे जाऊन असं म्हणतात की ही जी आपली आकलन क्षमता आहे ती सदैव आपल्या विचार प्रणालीच्या मार्गदर्शनाखाली काम करत असते. आणि म्हणून मनाचा अभ्यास करत असताना आपण आपल्या विचाराचाही अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या वर्षी बोलत असताना आत्मन या प्रकरणामध्ये आत्मा म्हणजे काय ते विस्तारानं पाहिलं होतं. थोडक्यात सांगायचं तर आपला आत्मा हा या युनिव्हर्सल एनर्जीचा एक आविष्कार आहे. मग ती इलेक्ट्रिसिटी असेल, मॅग्नेटिझम असेल, ग्रॅव्हिटेशन असेल, अगदी त्याच्याचसारखी आपल्या शरीरामध्ये होणारी प्रत्येक हालचाल ही आपल्या आत्म्याचाच एक आविष्कार आहे. हे आपण विस्तारानं बघितलेलं होतं. आणि आपल्या शरीरात राहणाऱ्या त्या आत्म्याचा सर्वात उत्कृष्ट आविष्कार म्हणजे आपल्याला मिळालेला मेंदू आणि त्या मेंदूची आकलन क्षमता आहे. आणि ही आकलन क्षमता आपल्या विचारांच्या आधिपत्याखाली काम करत आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला आपली आकलन क्षमता आणि आत्मिक शक्ती जर पूर्ण शक्तीनं वापरायची असेल तर आपल्याला आपल्या विचारांवरती संपूर्ण आधिपत्य प्रस्थापित करावं लागेल. म्हणजे कधीही कसलाही विचार चालू ठेवू दिला तर त्यानं मेंदूमध्ये एक प्रकारची अनागोंदी किंवा एंट्रॉपी, ज्याला आपण माइंड एंट्रॉपी असं म्हणतो, ती त्या माइंडची एंट्रॉपी वाढत जाणार आहे. आता ते कसं ते बघूया.
आपण ज्याला मेंदू म्हणतो ते नेमकं काय आहे? तर तो खोबऱ्यासारखा मऊ एक पेशींचा गोल आहे. आता त्याच्यामध्ये सुमारे 100 बिलियन न्यूरॉन्सचं एक अतिशय महाकाय असं जाळं पसरलेलं आहे. साधारणपणे माणसाच्या मेंदूत हे 100 बिलियन न्यूरॉन्स हे असे एकमेकांपासून अगदी जवळजवळ बसलेले असतात. आता 100 बिलियन म्हणजे एकावर 11 शून्य, म्हणजे 100 बिलियन म्हणजे 100 अब्ज. म्हणजे थोडक्यात ही संख्या अतिशय प्रचंड अशी आहे. आणि यातला प्रत्येक न्यूरॉन हा इतर अगणित न्यूरॉन्सना जोडलेला आहे. म्हणजे त्यांची अगणित परम्युटेशन कॉम्बिनेशन्स तयार झालेली आहेत. आता हा त्याचा मित्र, त्याचे अनेक मित्र, त्या मित्रांचे अनेक मित्र, असं ते सगळं नेटवर्क आहे. आणि त्यातून एक प्रकारचं क्लिष्ट, अतिक्लिष्ट असं ऊर्जेचं एक महाजाल, की ज्याला आपण इंटरनेट म्हणू, तसं तयार झालेलं आहे. म्हणजे आता फेसबुक म्हणा, ट्विटर म्हणा किंवा रेडिट म्हणा, याच्यासारख्या सोशल नेटवर्कची ताकद आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. तर एकमेकांच्या संपर्कामध्ये असलेले जे ऊर्जा समूह आहेत, म्हणजे आपण, आपले मित्र, आपल्या मित्रांचे मित्र, त्यांचे मित्र, त्यांचे मित्र, असं सगळं मिळून माणसाच्या जगण्यावरती आपण केवढा जबरदस्त परिणाम करू शकतोय, याचा आपण अनुभव घेतलेला आहे. तर आता या सोशल नेटवर्कच्या प्रभावातून कित्येक देशांची सरकार बदललेली आहेत. शेअर बाजारामध्ये भल्या भल्यांचं दिवाळं वाजलेलं आहे. कित्येक राजकीय पक्ष मोडीत निघालेले आहेत. आणि इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे जगाची लोकसंख्या ही फक्त 6.5 बिलियन, 6.5 बिलियन म्हणजे 6.5 अब्ज इतकी आहे. म्हणजे बघा, हे सगळं महाकाय बदल या 6.5 बिलियनपेक्षा कमी लोकांच्या सोशल नेटवर्कनं घडवून आणलेले आहेत. आता एखादा विचार, एखादी बातमी आपण या महाजालामध्ये सोडल्यानंतर त्याचे किती वेगाने परिणाम आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होत जातात, हे आपण सगळ्यांनी अगदी जवळून बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्या बातमीचा वेग, त्यातून होणाऱ्या परिणामांची व्याप्ती ही अतिशय महाकाय आहे, याची आपल्याला आता खात्री पटलेली आहे. म्हणून मुद्दाम मी हे उदाहरण वापरलं, की आता या पार्श्वभूमीवरती आपल्या या मेंदू नावाच्या या छोट्याशा जागेमध्ये 100 बिलियनपेक्षा जास्त न्यूरॉन्स बसलेले आहेत. म्हणजे एका बाजूला 6.5 बिलियनचं हे खरं सोशल नेटवर्क, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये असलेलं हे 100 अब्जांचं न्यूरॉन्सचं सोशल नेटवर्क. 100 अब्ज, आय एम रिपीटिंग माय सेल्फ, पण 100 अब्ज, आय वॉन्ट यू टू रिमेंबर दिस नंबर. आता हे 100 अब्ज न्यूरॉन्सचं सोशल नेटवर्क आपल्या आत्मिक शक्तीवर केवढा प्रचंड प्रभाव पाडू शकत असेल, याची आपण कल्पना करू शकाल. तर आता सध्या फक्त इतकं लक्षात घेऊया, की या मनामध्ये एखादा विचार सोडणं किंवा कळत नकळत तो विचार जाऊ देणं, राहू देणं, हे अतिशय धोकादायक ठरू शकतं. आता हे जे मन आहे, त्याचे काही स्तर आहेत. या न्यूरॉन्सपासून मन झालंय, पण त्याचे काही स्तर आहेत. तर पहिला स्तर हा अगदीच निस्तेज मनाचा आहे. याला त्यांनी निद्रा मन असं म्हटलेलं आहे. ही बरीचशी नकारात्मक अशी अवस्था आहे. या अवस्थेमध्ये मन हे नैराश्यानं, भयानं असं ग्रस्त होऊन गेलेलं असतं. ते एकतर भूतकाळामध्ये जाऊन बसलेलं असतं, मग तिथल्या चुका, तिथली नुकसानं, तिथं झालेले अपमान, असे सगळे विचार ते करत बसलेलं असतं. आणि मग ते, नाहीतर ते भविष्य काळामध्ये जाऊन बसतं. मग तिथं येऊ घातलेल्या नकारात्मक परिणामांनी ते व्याकुळ होतं, घाबरतं, भयभीत होतं. तर असा सगळा त्याचा नकारात्मक असा कारभार चालू असतो. आणि दुसरं त्या मनाचं लक्षण म्हणजे त्याला यातून बाहेर पडण्याची कसलीही इच्छा नसते. त्याला त्याची ती जी निद्रिस्त आणि नकारात्मक स्थिती आहे ती अतिशय आवडू लागलेली असते. आणि आपल्या आत्मिक शक्तीला आणि तिच्या तेजाला, कर्तृत्वाला हे मन सदैव झाकून टाकत बसलेलं असतं. आणि मग अशी निद्रिस्त मनाची माणसं ही नकारात्मक, निराश, क्रियाहीन होत जातात. यांना सगळ्यांचा सदैव राग येत असतो. प्रत्येक ठिकाणी दुसऱ्यांचा दोष दिसतो. आपलं काही चुकत नाही याची यांची पक्की खात्री झालेली असते. आणि यांच्या नुकसानीला सदैव दुसरं कोणीतरी जबाबदार आहे, अशी पण यांची अगदी ठाम धारणा झालेली असते. आणि मग या सगळ्यामधून त्यांना आयुष्याचे अजूनच नकारात्मक अनुभव येत राहतात. आणि त्यातून त्यांचं मन हे अजूनच निस्तेज होत जातं. आणि मग त्यांच्यातली नकारात्मकता ही अजून पक्की 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 होत जाते. ही एक अतिशय दुर्दैवी अशी विशेष सायकल आहे. या स्तरातून मनाला बाहेर काढणं हे आपलं पहिलं काम आहे.
आणि ते तितकंच अवघड देखील आहे. तर पहिला स्तर झाला निस्तेज मनाचा, याला आपण म्हणूया निद्रामन. आता दुसऱ्या स्तरातलं मन हे उन्नत आहे, त्याला केवल मन असं म्हणतात. पहिलं झालं निद्रामन, दुसरं केवल मन. आता या केवल मनाला अतिशय छान अशी उभारी आहे, त्याच्यामध्ये उत्साह आहे. ते पहिल्या स्तरावरच्या मनासारखं निस्तेज नाही. हे मन, केवल मन, आपल्यातल्या आत्मिक शक्तीला सोबतीला घेऊन आपल्या शरीराला कार्यरत ठेवण्यासाठी उत्सुक झालेला आहे. त्याला खूप गोष्टी करायच्या आहेत, त्याला प्रवास करायचा आहे, त्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, नवीन अनुभव घ्यायचे आहेत, त्याला नवीन प्रयोग करून बघायचे आहेत. म्हणजे ते उत्सुक आहे. इट इज इगर टू गिव्ह द एक्सपिरियन्स ऑफ नेचर टू आवर सोल. म्हणजे पतंजलीच्या भाषेमध्ये प्रकृतीचा अनुभव, प्रकृती म्हणजे आपल्या अवतीभोवती जे घडतं आहे त्याचा अनुभव आपल्यातल्या पुरुषाला म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला करून देण्यासाठी ते मन तयार झालेलं आहे. म्हणजे फर्टाईल लँड आहे. तर हे झालं केवल मन. निद्रामन झालं, केवल मन झालं. आता आपल्या मनाची तिसरी अवस्था म्हणजे तिसरा स्तर. तर या तिसऱ्या स्तरातलं जे मन आहे त्याला चेतने इतकंच ते तेजस्वी झालेलं आहे, अगदी वेटलेस किंवा हलकं फुलकं झालेलं आहे. त्याला स्वतःचं असलं कसलंही जडत्व नाही, त्याला सहज मन असं म्हणतात. आणि या मनाचा सगळा ध्यास हा त्या मनुष्याला ब्लिसफुल स्टेटमध्ये घेऊन जायचं आणि तिथंच ठेवायचं, असा त्याचा ध्यास आहे. रमण महर्षींनी या अवस्थेला सच्चिदानंद असं म्हणलंय, सत चित आनंद. तर दिस इज मोस्टली ॲन इनडिफरंट स्टेट ऑफ माइंड. म्हणजे ते ऐहिक अनुभवांच्या पलीकडे गेलेलं आहे. म्हणजे जगामध्ये आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे ते आता विचलित होत नाही, त्याला सदैव आनंदात राहण्याचा मार्ग सापडलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कदाचित ज्ञानेश्वर माऊलींचं मन किंवा गौतम बुद्धाचं मन हे या प्रकारच्या मनाचं उत्तम उदाहरण ठरू शकेल. आणि माऊलीसारखंच किंवा गौतम बुद्धांसारखंच निर्बीज समाधी हे त्याचं अंतिम मुक्काम स्थळ असणार आहे. अर्थात सूर्यनमस्कारापुरता विचार करायचा झाला तर सहज मन आणि त्यायोगे निर्बीज समाधी हा भाग आपल्यासाठी आउट ऑफ सिलेबस विषय आहे. त्यामुळं त्याविषयी आपण जास्त विचार करण्याची आत्ता तरी मला गरज वाटत नाही. सूर्यनमस्काराचा मुख्य उपयोग हा पहिल्या 2 प्रकारच्या मनाच्या अवस्थांना होणार आहे. निस्तेज झालेल्या पहिल्या स्तरातल्या मनाची म्हणजे आपल्या निद्रा मनाची मशागत करून त्याला त्याच्या विचारचक्रातून बाहेर काढून दुसऱ्या स्तरावर नेऊन ठेवणं म्हणजे त्याचं केवल मनात रूपांतर करणं, हा सूर्यनमस्काराचा मुख्य उद्देश आहे. आता हे कसं शक्य आहे? तर आता मनाचा आणखीन एक गुणधर्म बघूया आपण. मनाविषयी, त्याच्या शक्तीविषयी, त्याच्या सतत चाललेल्या अस्वस्थतेविषयी बोलत असताना रमण महर्षी म्हणतात की डिस्ट्रॉय द पॉवर ऑफ माइंड बाय सीकिंग इट. म्हणजे वेन द माइंड इज एक्झामिन्ड इट्स ॲक्टिव्हिटीज सीज ऑटोमॅटिकली. म्हणजे असं बघा की जर ज्या क्षणी तुम्ही तुमच्या मनाकडे बघाल त्या क्षणी मन त्याच्या सगळ्या क्रिया बंद करून तुमच्याकडे बघायला लागेल. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपलं मन जे आहे ते म्हणजे थोडंसं वर्गात मागं बसून आपापसात गप्पा मारणाऱ्या एखाद्या खोडकर मुलासारखं आहे. आता हे मूल मागच्या बाकावर बसलेलं असतं, वर्गात काय चालू आहे याच्याविषयी त्याला काही फारशी आस्था नसते आणि त्याच्याच सारखे त्याचे उनाड मित्र त्याच्या आजूबाजूला बसलेले असतात. आणि मग ते मूल त्याच्या या मित्रांशी गप्पा मारण्यात रममाण झालेलं असतं. आणि असं जरी असलं तरी त्याचा एक डोळा हा त्या वर्गातल्या शिक्षकांवर असतो. ज्या क्षणी त्या वर्गातल्या बाई किंवा सर त्या मुलाकडे बघतात त्या क्षणी त्या मुलाची बडबड अचानक बंद होते आणि ते मूल अगदी एखाद्या आज्ञाधारक मुलासारखं लक्षपूर्वक बघायला लागतं. आणि बाईंची पाठ वळली रे वळली की परत याच्या तोंडाचा पट्टा सुरू. रमण महर्षी म्हणतात की आपलं मन हे या मागच्या बाकावर बसणाऱ्या मुलासारखं आहे. त्याचे उद्योग चालू असतात. पण ते असं म्हणतात की हे मूल वर्गात मागच्या बाकावर बसत असलं किंवा ते थोडं खोडकर असलं तरी ते अतिशय हुशार आहे, ते अतिशय शक्तिशाली आहे. त्याची बुद्धिमत्ता, त्याची शक्ती ही अचाट आहे. ती शक्ती, ती बुद्धिमत्ता
योग्य कारणासाठी मार्गी लावायची असेल तर त्या मुलाला दोष देत न बसता किंवा त्याला वर्गातून बाहेर काढणं, ज्याला डिप्रायव्हेशन म्हणतात, म्हणजे त्याला जे न्याय हक्काने मिळायला हवं आहे ते त्याला नाकारणं, तर असं डिप्रायव्हेशन. किंवा मग इतर मुलांच्या समोर त्या मुलाला अंगठे धरून उभं करणं, म्हणजे याला रिडिक्यूल म्हणूया. तर त्याला ते किती वेगळं आहे, किती विचित्र आहे असं वाटेल, तर असं रिडिक्यूल. किंवा मग हातावर किंवा पायावर छड्या मारणं, याला पनिश किंवा शिक्षा म्हणतात. जर तुम्हाला खरंच या मुलाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर या डिप्रायव्हेशन, रिडिक्यूल आणि पनिश या तिन्हीपैकी काहीही न करता फक्त अधूनमधून त्याच्याकडं बघत राहिलं पाहिजे. मन मारायची गरज नाही, मनाला शिक्षा करायची गरज नाही आणि मनाला वेडं ठरवायची गरज नाही. गरज आहे ती फक्त त्याच्याकडं बघत राहण्याची. मग आता हे कसं बघायचं? आपण आपल्या मनाकडे कसं बघू शकतो? कारण तसं करताना बहुतेक वेळेला आपण आपल्याच विचारामध्ये हरवून जातो, कधी भूतकाल तर कधी भविष्यकाल. मग याच्यावर मार्ग काय? तर त्याची एक अतिशय उत्तम आणि सोपी पद्धत विवेकानंदांनी सांगितलेली आहे. ते म्हणतात की आवर ब्रेथ इज दॅट सिल्क थ्रेड युजिंग विच वन कॅन एंटर इन टू द डेप्थ्स ऑफ आवर माइंड. ते म्हणतात की मनाकडं पाहण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे आपल्याच श्वासाकडे बघत राहणं. आपला श्वास हे विचारांच्या गतीचं आणि फ्रिक्वेन्सीचं अगदी उत्तम मोजमाप आहे. आपल्या मनात आलेला कोणताही विचार हा आपल्या श्वासाची गती आणि त्याचा दर्जा बदलत राहतो. जितके विचार वाढत जातात तितकी आपल्या श्वासाची फ्रिक्वेन्सी वाढत जाते आणि जितकी त्याची फ्रिक्वेन्सी वाढत जाते तितका तो उथळ उथळ होत जातो, म्हणजे ज्याला शॅलो ब्रीदिंग म्हणतात. आणि मग आपल्या फुफ्फुसांची संपूर्ण क्षमता न वापरता बहुतेक वेळेला आपण वरच्या फक्त 20 किंवा 30% किंवा कधीकधी त्याहूनही कमी फुफ्फुसांची क्षमता आपण वापरायला लागतो. आणि यानं होतं काय? तर यानं आपल्या रक्तातली सॅच्युरेटेड ऑक्सिजनची जी पातळी आहे, ज्याला SpO2 म्हणतात, ती खाली खाली जात राहते. आणि मग SpO2ची पातळी खाली गेली की आपण अजून अँक्शियस होतो आणि मग आपला श्वास अजून शालो होतो. तर ही एक विशियस सायकल आहे आणि ती रक्ताच्या, आपल्या ऑर्गन्सच्या आणि एकूणच शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. तर हे टाळायचं असेल तर आपण जास्तीत जास्त वेळेला संपूर्ण फुफ्फुसं भरून श्वास घ्यायची सवय लावून घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपला श्वास कसा चालू आहे हे आपण सातत्यानं तपासून बघितलं पाहिजे. म्हणजे त्या बाईंनी परत परत त्या मुलाकडे बघत राहिलं पाहिजे. त्यामुळं गरज आहे ती फक्त आपण आपल्या श्वासाकडे बघायला सुरुवात करायची आणि एकदा ते केलं की पुढचं बहुतेक सगळं ऑटोमॅटिक होत जाणार आहे. आता सूर्यनमस्कार करताना आपण एका आसनातून दुसऱ्या आसनामध्ये जाताना एका ठराविक पद्धतीने श्वास घ्यायचा आहे, एका ठराविक पद्धतीने श्वास सोडायचा आहे. एका ठराविक लयीमध्ये आपला श्वास चालू होणार आहे. आपला डायफ्रॅम ओपन होतोय, क्लोज होतोय, यावर आपलं सगळं लक्ष केंद्रित असणार आहे की त्यानं आपलं विचारचक्र थांबत जाणार आहे, हळूहळू होत जाणार आहे. प्रत्येक आसनामध्ये गेल्यावर त्या आसनाचं नाव, सूर्याचं नाव, चक्राचं नाव, त्या चक्राचा रंग हे आपण म्हणणार आहोत. त्यात आपल्या वर्किंग मेमरीचे हे 4ही रजिस्टर्स वापरले जाणार आहेत. त्यानं आपले विचारचक्र थांबणार आहे. पण या सगळ्या भानगडीमध्ये एक आपला श्वास सोडला तर इतर कशाचा विचार करायला आपल्याला सवडच नाही. त्यामुळं आपलं मन देखील त्या मागच्या बाकावर बसलेल्या मुलासारखं त्याचे सगळे चाळे थांबवून आपल्याकडे शांतपणे बघत बसणार आहे. आणि आपल्या शरीराला हव्या त्या पोझिशनमध्ये बरोबर तोलून धरण्यासाठी जी काय आपल्याला प्राणशक्ती लागणार आहे ती प्राणशक्ती ती आपल्याला पुरवत राहणार आहे. तर डेलिबरेटली, अगदी डेलिबरेटली आपल्याला आपल्या श्वासाकडं लक्ष द्यायला लावून आपलं विचारचक्र थांबवणं आणि नंतर नवे विचार येऊ न देणं, हा सूर्यनमस्काराचा एक अतिशय महत्त्वाचा फायदा आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. या संदर्भामध्ये मला तुम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा आहे, ती म्हणजे आपल्या विचारांची किंमत. आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कशाचा ना कशाचा अखंड विचार करत असतो. त्या विचाराची नेमकी किती किंमत आपण मोजतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का? प्रत्येक विचाराच्या प्रज्वलनासाठी आपण शरीरात घेतलेला अतिशय बहुमूल्य असा ऑक्सिजन
त्या विचारावरती विनाकारण खर्च करत असतो आणि त्या एका विचारानं मग अनेक विचार जन्माला येतात आणि मग त्या विचारांवरती पण आपण नवा ऑक्सिजन खर्च करायला लागतो. त्यामुळं विचार ही एक अतिशय खर्चिक प्रक्रिया आहे. त्याचे शरीरावर दुष्परिणाम होणार आहे ते वेगळंच, पण नुसती त्यांची वापरलेल्या ऑक्सिजनची किंमत जरी आपण लक्षात घेतली तरी देखील आपल्याला हे किती खर्चिक प्रकरण आहे याची कल्पना येऊ शकेल. असं बघा, ऑक्सिजनच्या एका नळकांड्याला $50 लागतात. तर आपल्याला एका दिवसभरासाठी साधारणपणे ऑक्सिजनची तासाला एक प्रमाणे 24 नळकांडे लागतील. म्हणजे आपण असा विचार करा, आपण दिवसाला 24 नळकांडे ऑक्सिजन घेतोय आत्ताही, तर एका दिवसात पुरेल एवढ्या ऑक्सिजनची किंमत झाली आपली $1200, म्हणजे साधारण 90,000 ते 1,00,000 रुपये. म्हणजे आता तुम्ही विचार करा की तो ऑक्सिजन किती महाग आहे. एक दिवसाला 1,00,000 रुपये. आता तुमच्या हे लक्षात घेऊ द्या की थॉट इज फॉर द वेल्दी आणि ब्रेथ इज फॉर द हेल्दी. त्यामुळं आपल्याला ब्रेथकडे लक्ष द्यायचं आहे आणि थॉट कमी कमी करायचं आहे. या संदर्भामध्ये परत एकदा विवेकानंदांचं एक वाक्य मला सांगावंसं वाटतं की ते म्हणतात की इफ यू आर पीसफुल युअर ब्रेथ इज गोईंग पीसफुली. इट इज रिदमिक. इफ द ब्रेथ इज रिदमिक यू मस्ट बी पीसफुल. किती सोपं वाक्य आहे. तुमचा श्वास बघा आणि तुमचं मन काय करतं हे तुम्हाला कळणार आहे. तर सूर्यनमस्कार करत असताना आपण एका अत्यंत निश्चित अशा तालामध्ये श्वास घेणार आहोत. आपले उजवे डावं फुफ्फुस भरभरून आपण श्वास घेणार आहोत. फुफ्फुसं वारंवार पूर्णपणे रिकामी करणार आहोत. त्यामुळे एका बाजूला विचार कमी कमी होत जाणार आहेत आणि एका बाजूला आपलं ऑक्सिजनचं कन्झम्पशन त्यामुळे कमी कमी होत जाणार आहे, म्हणजे विचारांसाठी खर्च होणार. आणि त्याच्या जोडीला आपण फुफ्फुसं भरभरून श्वास घेतल्यानं आपला ऑक्सिजनचा इंटेक वाढत जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीर, मन आणि शक्ती या संचलनामध्ये आपल्या श्वासाची भूमिका ही सगळ्या सैन्याला एका तालामध्ये पावलं टाकायला लावणाऱ्या एखाद्या सैनिकी बँडसारखी असणार आहे. आणि मग त्या संचलनाची रंगीत तालीम म्हणून आपण रोजच्या रोज सूर्यनमस्कार करत राहणार आहोत. तर हा झाला पहिला भाग. याच्यात मुख्यत्वे आपण मन आणि विचार यांचा अभ्यास केला. मनाची एंट्रॉपी कमी करण्यामध्ये श्वासाची कशी मदत होईल, तशी आपल्याला सूर्यनमस्कार करण्याच्या स्थळाची आणि सूर्यनमस्कार करण्याच्या वेळेची देखील मदत होणार आहे. तेव्हा आपण थोडासा सूर्यनमस्कार करायचं स्थळ आणि त्याची वेळ किंवा काळ यांचा देखील थोडासा विचार करूया. पतंजलीनं समाधीपादामध्ये एक अतिशय समर्पक असं सूत्र लिहून ठेवलेलं आहे. तो म्हणतो की प्रत्यक्षानुमाना गमाहा प्रमाणाने. मला वाटतं की कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मतितार्थ सांगण्यामध्ये या जगात पतंजलीचा कुणीही हात धरू शकणार नाही. अत्यंत संक्षिप्त अशी ही सूत्र आहेत, पण एकेका सूत्रामध्ये एक एक ग्रंथ सामावलेला आहे. इथं पतंजलीनं ज्ञान मिळवण्याचे किंवा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचे 3 मार्ग सांगितलेले आहेत. ते कुठले 3 मार्ग आहेत? तर पहिला मार्ग म्हणजे प्रत्यक्षा, म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेणे. म्हणजे तुमचा स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव हा तुमचा सगळ्यात मोठा गुरु आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट एखाद्या वेळी एखाद्या विशिष्ट प्रकारानं करायला योग्य वाटत असेल तर तसं करायला पतंजलीनं तुम्हाला संपूर्ण परवानगी दिलेली आहे. तर ज्ञान मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे अनुमान, प्रत्यक्ष अनुमान. अनुमान म्हणजे आपण आपल्याला सोयीनं काढलेला तर्क. आता अनुमान ही सुद्धा तशी अतिशय खाजगी आणि व्यक्तिसापेक्ष अशी गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवाप्रमाणेच ती देखील वापरायला पतंजलीनं संपूर्ण परवानगी दिलेली आहे. आता राहिला तिसरा मार्ग म्हणजे आगमा. आगमा हा म्हणजे आपल्या आधीच्या लोकांनी काय काय लिहून ठेवलं आहे ते वाचायचं आणि त्यातून बोध घ्यायचा. हा खरं तर सगळ्यात सोपा असा मार्ग आहे आणि याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण काय, या लोकांनी जे लिहिलेलं आहे ते एकतर त्यांच्या अनुभवातून आलेलं असू शकतं, त्यांच्या अनुमानातून आलेलं असू शकतं, किंवा मग त्यांनी त्यांच्या आधी जे लिहिलं गेलं ते वाचून ते त्यांचं आगमाज्ञान असू शकतं. त्यामुळं आगमा हा माझ्या दृष्टीने तरी ज्ञान मिळवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या जुन्या साहित्यात जे सांगितलेलं आहे ते अगदीच टाकून देण्याआधी त्याच्यात काय सांगितलं आहे ते एकदा करून वापरून बघायला काही हरकत नाही. आणि मग जर तुम्हाला ते काही कारणानं आवडलं नाही तर तुम्हाला तुमचा अनुमान काढण्याचा, तुमचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा मार्ग मोकळा आहेच. आणि आता मी जे सांगणार आहे ते माझं आगम असून त्यातून मला आलेला प्रत्यक्ष अनुभव आणि त्यातून मी काढलेलं अनुमान अशा सगळ्यांचं ते मिश्रण असणार आहे. त्यामुळं तुम्ही ते एकदा वापरून बघायला काहीच हरकत नसावी असं मला वाटते.
तर सूर्यनमस्कार कधी करावेत आणि कुठं करावेत? आपण माइंड एंट्रॉपी बघितली, तशी वेळेची पण एंट्रॉपी आहे. तर सूर्यनमस्कार हे शक्यतो सूर्य उगवण्यापूर्वी सुरू करून सूर्य थोडासा वर येईपर्यंत करावेत. म्हणजे कुठलीही उपासना ही ब्राह्ममुहूर्तावर करावी असं म्हणतात. त्याची काही कारणं आहेत. एक तर आपण ही उपासना करण्याचा उद्देश हा आपल्यातली इनिशियल एंट्रॉपी कमीत कमी ठेवणं हा आहे. मग त्याच्यासाठी जी वेळ आणि स्थळ आपण निवडणार आहोत त्याची एंट्रॉपी आणि ते स्थळ आपल्या उपासनेसाठी अधिक चांगलं ठरणार आहे. असं लक्षात घ्या की व्यायाम करून आपण त्या वेळेला आपली एनर्जी देणार आहोत आणि त्या वेळेची एनर्जी आपण घेणार आहोत. आणि म्हणून पहाटेची वेळ ही सर्वात उपयुक्त आहे असं माझं ऑब्झर्वेशन आहे. आपल्या शास्त्रामध्ये पृथ्वीच्या दिवसाचे एकूण 8 प्रहर सांगितलेले आहेत. साधारण 3 तासाचा एक प्रहर आहे. पृथ्वी रोज रात्री 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत शांत होत असते. हा पृथ्वीच्या ध्यानधारणेचा प्रहर आहे. सर्कॅडियन क्लॉक फॉलो करणारे जे काही पृथ्वीवरचे जे जीव आहेत ते बहुतेक सगळे या वेळेला झोपी गेलेले असतात. सूर्य आकाशामध्ये नसतो. पृथ्वीवरचे बहुतेक सगळे व्यवहार शांत झालेले असतात. या काळामध्ये ती पृथ्वी आदल्या दिवशी गोळा झालेली जास्तीची एंट्रॉपी ही आकाश आणि समुद्राला देऊन टाकते. आणि साधारण सकाळी 4:30 वाजता जेव्हा आकाशामध्ये शुक्राची चांदणी दिसू लागते तेव्हा ती नव्या दिवसाच्या स्वागतासाठी सिद्ध होते. आता हा एक प्रकारे पृथ्वीच्या दैनिक पुनरुत्थानाचा काळ आहे. म्हणजे पृथ्वी ज्या ब्रह्मयानं निर्माण केली त्या ब्रह्मयाचं मुहूर्त म्हणजे ब्राह्ममुहूर्त असं नाव त्या प्रहराला दिलेलं आहे. तर दिस इज द मोस्ट व्हर्जिन टाइम ऑन द प्लॅनेट अर्थ. अशा वेळी जे जागे असतात त्यांना पृथ्वी आपल्यातली शांतता भरभरून देते. ज्या पृथ्वीपासून आपण निर्माण झालो त्या पृथ्वीच्या पुनरुत्थानाबरोबरच आपलंही पुनरुत्थान करून घेण्याची ही पृथ्वीवरची सर्वात योग्य वेळ आहे. मग जशी पृथ्वी हळूहळू दिवसात प्रवेश करते तसं मग तिच्यावरची ओमेगा, रोलेक्स, ॲपल वगैरे घड्याळांच्या गजरावर उठणारी मंडळी हळूहळू जागी होत जातात. आणि मग त्यांची काय वाहनं, रेल्वे, विमानं, गर्दी, भांडणं, गोंधळ हे सगळं वाढतच जातात. आणि एकूण मग सिस्टीमची एंट्रॉपी ही एक्सपोनेन्शियली वाढत जाते. आणि सूर्यास्तापर्यंत ही एंट्रॉपी टिपेला पोचलेली असते. त्यामुळं संध्याकाळच्या वेळेला केलेली कुठलीही उपासना, विशेषतः मनाच्या शांततेसाठी केलेली उपासना हवी तितकी फलद्रूप होत नाही असं माझं ऑब्झर्वेशन आहे. सूर्यनमस्कार सकाळी करण्याचं आणखी एक कारण म्हणजे ही सूर्याची उपासना आहे. या उपासनेमध्ये आपण सूर्याला नमस्कार करणार आहोत, त्याला धन्यवाद देणार आहोत, त्याची स्तुती करणार आहोत, त्याचं वेगवेगळ्या कोनातून दर्शन घेणार आहोत, आपले संकल्प त्याला सांगणार आहोत आणि एकूण त्याच्या किरणामध्ये न्हाऊन निघणार आहोत. एकूण त्याचा अनुभव आपण घेणार आहोत. हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा सूर्य उगवत असेल किंवा उगवून थोडासा वेळ झालेला असेल. म्हणजे साधारण सकाळी 6 ते जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत हे शक्य आहे. त्याच्यानंतरचा सूर्य हा सामान्य माणसाला सहन होण्यासारखा नाही. आणि अजून एक म्हणजे आयुर्वेदामध्ये आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष म्हणून सांगितलेले आहेत. आता असं बघा, सकाळी सूर्योदयापासून ते साधारण 10 वाजेपर्यंत आपल्या शरीरात कफदोष प्रॉमिनंट असतो. सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत आपल्या शरीरामध्ये पित्तदोष आणि 2 नंतर सूर्यास्तापर्यंत वातदोष प्रॉमिनंट असतो. आता अशा परिस्थितीमध्ये हे सगळे दोष सुरू होण्याच्या आधी आपली उपासना करून घेणं हे सर्वात श्रेयस्कर आहे. त्यामुळं ब्राह्ममुहूर्तावर उपासना सुरू करून ती सूर्योदयाच्या थोडीशी नंतर संपवणं हे सर्वात चांगलं. आता जी गोष्ट वेळेची आहे तीच गोष्ट स्थळांची आहे. वास्तविक सूर्यनमस्कार कुठेही करता येतात. 2 फूट बाय 6 फूट जागा मिळेल तिथे कुठेही सूर्यनमस्कार करता येतात. विमानतळ, रेल्वेच्या डब्यात, फुटपाथवर, वाड्याच्या गच्चीत, फ्लॅटच्या गॅलरीत, हॉटेलच्या खोलीत, अगदी कुठेही करता येतात. पण ज्याच्यासाठी आपण ते करणार आहोत त्याची जास्तीत जास्त फलश्रुती हवी असेल तर काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. म्हणजे सूर्यनमस्कार करण्याचा मुख्य उद्देश हा आपण बघितला, मनाची एंट्रॉपी कमी करणं, मनाची डिसऑर्डर कमी करणं. त्यासाठी आपण असं स्थळ निवडलं पाहिजे की ज्याची स्वतःची एंट्रॉपी कमीत कमी असेल. मग आता अशी स्थळं कोणती? तर कुठल्याही नदीच्या घाटावर किंवा एखाद्या तळ्याच्या काठावर किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर ही एंट्रॉपी सगळ्यात कमी असते. तर अशा ठिकाणी ज्या वॉटर बॉडीज असतात त्या सिस्टीममधली एंट्रॉपी कमी करत बसलेल्या असतात. म्हणजे पाण्यामधले तरंग हे कमी होत जातात, ते वाढत जात नाही. त्यामुळं आपल्यात उठलेलं एक एक तरंग एक एक करून शांत करत जाणं हा जलतत्वाचा स्वभाव आहे. त्यामुळे इतर वेळी देखील तळ्याच्या ठिकाणी आपल्याला आपोआप शांत वाटतं.
त्यामुळं अशा मोठ्या वॉटर बॉडीच्या शेजारी सूर्यनमस्कार करणं अतिशय फलदायी असतं असा माझा अनुभव आहे. मग सांगलीतला माई घाट असेल, विष्णू घाट असेल किंवा औदुंबर नरसोबाच्या वाडीचा घाट असेल, ही सूर्यनमस्कारासाठी पृथ्वीवरची सर्वात उत्तम ठिकाणं आहेत असं माझं मत आहे. अशा वेळेला मस्त नदीनं धुकं पांघरून घेतलेलं असतं. देवळांची गोपुरं पाण्यामध्ये पुसट पुसट दिसत असतात. मधूनच एखादी घंटा ऐकू येते. अजून काय हवं असतं शांततेसाठी? आता अमेरिकेमध्ये प्रशांत समुद्र माझ्या घरापासून जवळ आहे, तर त्याच्या दंतेरी किनाऱ्यावर कुठेही जाऊन नमस्कार करायचा अनुभव हा देखील तितकाच उत्कट आहे. समुद्रामध्ये घुसलेल्या एखाद्या चिंचोळ्या भूभागावरती जाऊन आपली पथारी पसरावी. आपल्या दोन्ही बाजूनी समुद्र रोरावत असतो. पृथ्वी, जल, वायू आणि आकाश अशी 4 तत्वं आपल्यासमोर एकत्र उभी असतात. हळूहळू आपणही त्यांच्यात अंतर्धान पावत जातो आणि एका वेळी या पंचमहाभूतांचा निर्माता आपल्या सप्त अश्वाच्या रथात बसून आकाशात झेप घेत आपलं 5वं अग्नितत्व घेऊन आपल्यासमोर प्रकट होतो. आणि मग सहस्त्र किरणांनी मंडित झालेल्या त्या मारीचय अशा सूर्यनारायणास त्याचीच नावं घेत अगणित नमस्कार करावेत. आज या उत्तम घडीला आपलं संपूर्ण शरीर सूर्यनमस्कार करायला अगदी सक्षम असून आपल्याला हे नमस्कार करण्याची बुद्धी देखील होते आहे. याबद्दल त्याला अनंत धन्यवाद द्यावेत. मोकळ्या हवेत भरभरून श्वास घ्यावेत आणि ते परत देताना ते श्वास ज्यानं दिले त्याचीच हिरण्यगर्भ, मारीचय किंवा अर्क अशी नावं घेत भरभरून स्तुती करावी. आणि प्रत्येक नमस्काराबरोबर इदम न मम या वाक्याची अनुभूती घेत कृतकृत्य होत राहावं. इथं मिळणार काहीच नाही. इथं आपण ज्या पंचमहाभूतांनी तयार झालो त्यांच्याच साक्षीनं त्या पंचमहाभूतांना ज्यानं तयार केलं त्या आदितीपुत्राला त्याच्याकडून आपल्याला आजवर जे मिळालंय त्याचं अर्घ्य फक्त द्यायचं आहे. इथं मिळणार काहीच नाही. एखाद्या मोठ्या झाडाखाली देखील सूर्यनमस्कार करण्याचा अनुभव अतिशय शांत आहे. पाण्याच्या जागेसारखीच डोंगराच्या माथ्यावर देखील सिस्टीम एंट्रॉपी अतिशय कमी असते. या ठिकाणी आकाशाची सत्ता असते. मला अतिशय आवडणारी ठिकाणं म्हणजे भल्या पहाटे सिंहगडावर चढत जावं, तानाजीच्या समाधीसमोर समर्थांचं स्मरण करून 108 नमस्कार काढावेत. दुसरी उत्तम जागा म्हणजे पर्वती. पळत पर्वती चढावे, नानासाहेबांच्या समाधीसमोर किंवा पर्वतीच्या तटावरती जाऊन सूर्यनमस्कार काढावेत. जेजुरीचा गड चढत जाऊन वरच्या नगारखान्यात नाहीतर एखाद्या ओवरीमध्ये जाऊन सूर्यनमस्कार काढावेत. मी तुम्हाला सांगू का, असे नमस्कार करणाऱ्या भक्ताला मग तो खंडोबा पावला नाही तरच नवल. अर्थात हे सगळे माझे अनुभव आहेत. तुमच्या गावातल्या नदीवर, समुद्रावर जाऊन तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता. आणि अगदी घरीच करायचे असतील तर मग विवेकानंदांनी ध्यानाच्या जागेची जी काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत तशी एखादी जागा आपण तयार करून ठेवावी. म्हणजे करायचं काहीच नाही, म्हणजे शक्यतो इतर कुठल्याही एनर्जीचा फारसा इंटरफेरन्स तिथं नको. म्हणजे मग त्या जागेची एंट्रॉपी कमी कमी होत जाईल आणि त्या योगे मग तिथं केलेल्या उपासनेमधून तुमची एंट्रॉपी देखील कमी होत जाईल. आपल्या मनाचं लक्ष केंद्रित करण्याची अजून एक चांगली संधी सूर्यनमस्कार आपल्याला देणार आहे आणि ती संधी आपल्याला आपल्या प्राणचक्रांमधून मिळणार आहे. प्राणचक्र म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? चक्र म्हणजे काय हे सांगणं तसं अवघड आहे. म्हणजे एखादं चक्र दाखवणं तर त्याहून अवघड आहे. कारण आपल्याला तसा हात, पाय, हृदय, फुफ्फुस असे अवयव असे प्रत्यक्ष दाखवता येतात, बघता येतात. तसं चक्र काही बघता किंवा दाखवता येत नाही. चक्र ही एक संकल्पना आहे किंवा वेगवेगळ्या साहित्यामध्ये मग तिचं वेगवेगळं वर्णन दिलेलं आहे. हे वर्णन वाचून काही निष्कर्ष काढलेले आहेत. मगाशी अनुमान बघितलं तर तसे अनुमान काढलेले आहेत आणि त्या निष्कर्षांना आगम आपण चक्र म्हणणार आहोत. आता हे निष्कर्ष आपण बघूया. म्हणजे पुरुष सूक्तामध्ये काय म्हणलं की आपल्या संपूर्ण शरीराला त्यांनी पुरुष असं संबोधलेलं आहे. इथं पुरुष म्हणजे पुरुष आणि स्त्री मधला पुरुष नव्हे, तर पुरुष म्हणजे पुरुष असो स्त्री असो, तिनं धारण केलेला देह आणि त्या देहातलं त्याच्या आत्म्याचं अस्तित्व म्हणजे पुरुष असा त्या मागचा अर्थ आहे. पुरु म्हणजे गाव आणि उषा म्हणजे त्या गावामध्ये असलेली सर्वव्यापी असं तेज. इथं आपल्या शरीराला पुरु म्हणजे गाव म्हणलेलं आहे आणि त्याच्यात वास करणारा आत्मनने म्हणजे आपल्या उशेनं ते गाव आतून उजळून टाकलेलं आहे, दिवे लावलेले आहेत त्या गावामध्ये, अशी त्या मागची कल्पना आहे. तर या गावामध्ये अनेक रस्ते आहेत. हे रस्ते आपल्या सर्व इंद्रियांना आणि अवयवांना जोडलेले आहेत. त्या रस्त्यांवरून आपली प्राणशक्ती ही अहोरात्र संचार करत असते आणि या गावामध्ये अनेक चौक आहेत. तर या चौकांमध्ये सर्व दिशांनी आलेली उषा किंवा शक्ती ही संकलित होते आहे आणि पुरुष सूक्ताच्या संकल्पनेप्रमाणे या छोट्या मोठ्या चौकांना आपण चक्र म्हणलं तरी चालण्यासारखं आहे. तर आपल्या शास्त्रामध्ये आपल्या शरीराचे त्यांनी 5 स्तर सांगितलेले आहेत. प्रत्येक स्तराला कोश म्हणतात. पहिला कोश अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि 5वा आनंदमय कोश.
तर यातल्या दुसऱ्या कोशावरती आपल्या प्राणाची सत्ता आहे. आणि आपल्या शरीराचं, मनाचं, आत्मिक शक्तीचं संचलन हे मुख्यतः 3 नाड्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्यांमधून केलं जातं असं आपण समजतो. तर हे थोडंसं कम्प्युटरमधल्या सेंट्रल डेटा बससारखं आहे. शरीराला येणारा आपल्या प्रत्येक अनुभवाचा डेटा हा या 3 नाड्यांमधून आपल्या ॲमिगडेलापर्यंत पोहोचतो आणि तिथं त्या डेटाचं इन्फॉर्मेशनमध्ये रूपांतरण केलं जातं. आणि मग त्या इन्फॉर्मेशनला अनुसरून योग्य अशा आज्ञा आपल्या सेंट्रल डेटाबेसमधून योग्य त्या अवयवांना म्हणजे आपल्या लिम्सना पाठवल्या जातात. म्हणजे समजा तुम्हाला एक उदाहरण सांगतो की चालताना आपल्या पायाला काही टोचलं तर तो जो टोचण्याचा अनुभव आहे तो स्पायनल कॉर्डमधून मेंदूकडे जातो. तिथं मेंदू डोळ्याला आज्ञा देतो, मग डोळे पाहायला लागतात, त्यांना जे दिसेल तो डेटा परत स्पायनल कॉर्डला देतात, तिथून तो डेटा मेंदूकडे जातो आणि मग मेंदू ठरवतो की जे टोचलं होतं तो काटा होता का साप होता का मुंग्या होत्या. आणि मग त्याच्याप्रमाणे तो आपल्या लिम्सना म्हणजे आपले हात पाय यांना आज्ञा देतो. मग तो साप असेल तर आपले पाय थिजून जातात, हात जखम दाबून धरण्यासाठी पुढे येतात. मुंग्या असतील तर मग आपले पाय झटकले जातात आणि काटा असेल तर मग आपले हात तो काटा काढायला पुढे जातात. तर या सगळ्या प्रक्रियेला काही नॅनो सेकंद लागतात. पण या प्रक्रियेतली प्रत्येक आज्ञा ही आपल्या स्पायनल कॉर्डमधून वाहते आणि आपण एकाच वेळेला असे असंख्य अनुभव घेत असतो. त्यामुळे आपली ही जी स्पायनल कॉर्ड आहे ती अतिशय ऑक्युपाईड राहत असते. तर आपल्याला हे अनुभव घडवून देणारी स्पायनल कॉर्ड ही त्या 3 नाड्यांपासून तयार झालेली आहे. या 3 नाड्यामध्ये इडा ही निगेटिव्ह आहे, पिंगला ही पॉझिटिव्ह आहे आणि सुषुम्ना ही अर्थिंग किंवा ग्राउंड वायरसारखी शून्य प्रभारित आहे असं समजतो आपण. तर अशी कल्पना करा की आपली सुषुम्ना नाडी आपल्या स्पाईनच्या बरोबर मध्यातून एखाद्या प्रकाशाच्या झोतासारखी सरळसोट उभी आहे आणि तिच्या भोवती 2 नाग वेटोळे घालून बसलेले आहेत. यातला एक नाग काळ्या रंगाचा आहे, एक नाग पांढऱ्या रंगाचा आहे आणि हे दोन्ही नाग सुषुम्ना नाडीच्या स्तंभाला वेटोळे घालत बसलेले आहेत. आता ते सदैव वळवळ करतायत, नागच आहेत आणि ते जिथं एकमेकांना स्पर्श करतायत तिथं तिथं ऊर्जेचं एक नवीन केंद्र तयार झालेलं आहे आणि त्या ऊर्जा केंद्रांना चक्र असं म्हटलेलं आहे. आता जीवशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या म्हणजे आपण घेतलेला प्राणवायू आपल्या रक्तातून त्या सगळ्या शरीराला पोहोचवतात. मग तिथून अशुद्ध रक्त परत हृदयात आणून सोडतात. म्हणजे या रक्तवाहिन्या म्हणजे मगाशी आपण पुरुष सुक्तातल्या त्या रस्त्यांसारख्या आहेत. त्या एकमेकांना अनेक ठिकाणी जोडलेल्या आहेत. त्यांचे अतिशय जटिल असे गुंते झालेले आहेत ज्याला आपण चौक म्हणू शकतो. एकेका मोठ्या ऑर्गनसाठी असा एक एक गुंता काम करतोय. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या हृदयाच्या मागं आपल्या मणक्यावर एक मोठा गुंता हृदयाला रक्तपुरवठा करत बसलेला आहे. आपल्या घशाच्या मागं एक मोठा गुंता आपल्या घशाला रक्तपुरवठा करत बसलेला आहे. आपल्या कपाळाच्या मागं एक असाच मोठा गुंता आपल्या मेंदूला रक्तपुरवठा करत बसलेला आहे. असा एक एक गुंता म्हणजे एक एक चक्र असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. आता चक्र म्हणजे काय याची साधारण कल्पना तुम्हाला आलेली असेल. याचा उपयोग काय ते आपण नंतर बघणार आहोत. पण तुम्हाला या विषयावर अधिक माहिती घ्यायची असेल तर मी तुम्हाला 2 पुस्तकं सांगेन. एक व्हील्स ऑफ लाईफ नावाचं डॉक्टर ॲनोडिया जुडिथ यांचं एक पुस्तक, अप्रतिम पुस्तक आहे. त्याच्याबरोबर अजून एकदा सर्पंट पॉवर नावाचं एक सर जॉन वुडरॉफ यांनी लिहिलेलं तर ते तर जगप्रसिद्ध पुस्तक आहे. आणि ही दोन्ही पुस्तकं ही भारतीय साहित्यावरती अवलंबून आहेत. म्हणजे शतचक्र निरूपण आणि पादुका पंचक ह्या दोन पुस्तकांचा बेस आहे. त्यामुळे अगदी जागतिक कीर्ती असलेली ही 2 पुस्तकं आहेत. तुम्ही अगदी अवश्य वाचा. तर आपल्या शरीरामध्ये अशी साधारणपणे लहान मोठी मिळून 114 चक्र आहेत. त्यातली 2 चक्र आपल्या शरीराच्या बाहेर आहेत म्हणजे शरीरात राहिली 112 चक्र. यातली 4 चक्र ही अतिशय लहान आहेत, जवळजवळ सुप्त अशी आहेत, ज्यांचा आपल्या व्यक्तिमत्वावर आपल्या स्वास्थ्यावर होणारा परिणाम हा जवळजवळ निग्लिजिबल आहे, नगण्य आहे. म्हणजे ती 4 वजा केली तर आपल्या शरीरात एकूण 108 चक्र आहे. आपण दिसतो कसे, आपण वागतो कसे, एखाद्या परिस्थितीत आपण एखादा निर्णय कसा घेतो, आपण किती दयाळू आहोत, आपण किती चांगलं बोलू शकतो, आपण किती जास्त काम करू शकतो, या सगळ्या गोष्टी या तुमच्या 108 चक्रांमध्ये कशी ऊर्जा खेळती आहे याच्यावर ते अवलंबून आहे. अर्थात अशी 108 चक्र जरी असली तरी योगाच्या बहुतेक शाखांमध्ये मुख्यत्वे आपल्या अपर बॉडीमध्ये जी 7 चक्र आहेत त्यांचा विशेष अभ्यास केलेला आहे. लोअर बॉडीमधली चक्र ही आसुरी चक्र आहेत, त्यांना अभद्र चक्र असं म्हणतात. आणि आपल्या आत्मिक प्रगतीसाठी जी 7 महत्त्वाची चक्र आहेत त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. आणि ही चक्र पाहत असताना
त्या चक्रांचा माणसाच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर ही चक्र कसा प्रभाव टाकतात ते देखील आपण बघणार आहोत. गमतीचा भाग आहे, पण हे का बघायचं ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर मूलाधार चक्र, पहिलं मूलाधार चक्र हे आपल्या मणक्याचं सगळ्यात खालचं टोक आहे, म्हणजे मूलाधार चक्र. याला कुंडलिनी असं देखील म्हणतात. आता आपली सर्व आत्मिक शक्ती ही या चक्रात एकवटलेली असते. हे सर्व चक्रांमध्ये अतिशय बलवान, ज्याला इंटेन्स असं ते चक्र आहे. या चक्राचा मुख्य उद्देश हे आपलं सर्व्हायवल. लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा दूध पिणं, काही त्रास होत असेल तर रडणं आणि इतर वेळी झोपून राहणं, एवढी 3च कामं ते बाळ करत असतं. त्या बाळाचा मुक्काम हा मूलाधार चक्रात असतो. त्या बाळाला कोणीही दूध दिलं तरी चालतं, कोणीही त्याचे कपडे बदलले तरी चालतात, त्याला इतर कसल्याही चिंता, विवंचना, लज्जा नसतात, त्याला कसलाही अभिमान नसतो. सर्व्हायवल हेच त्याचं एकमेव उद्दिष्ट असतं. यावेळी त्या बाळाचा मुक्काम मूलाधार चक्रात असतो आणि या चक्राचा रंग हा तांबडा भडक सांगितलेला आहे. त्याचंही आपण कारण नंतर बघूया. तर पुढचं चक्र स्वाधिष्ठान, हे आपल्या नवीन निर्मितीचं केंद्र आहे. हे आपल्या मणक्यावर ओटीपोटाच्या मागच्या बाजूला असतं. आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला हे चक्र जोडलेलं आहे. नवीन निर्मिती, इनोव्हेशन, नवीन लेखन, कविता सगळ्याचा उगम हा इथं होत असतो. मगाशी पाहिलेलं जे बाळ आहे ते आता जेव्हा तरुण होतं तेव्हा हे चक्र व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडायला लागतं. आणि काही वर्षापूर्वी फक्त सर्व्हायवलसाठी धडपडणाऱ्या त्या मुलाला आता नाविन्याचा ध्यास लागतो. त्याला छान छोकी राहणी आवडायला लागते, त्याची झुलपं दिसायला लागतात, आकर्षण वाटू लागतं आणि आपल्यासारखीच नवीन निर्मिती करण्याची त्याची इच्छा प्रबळ होत जाते. तर हे चक्र अतिशय प्लेजंट असा अनुभव देतं. याचा रंग नारिंगी किंवा केशरी असा सांगितलेला आहे. याच्या नंतरचं जे चक्र आहे ते मणिपूर, हे देखील अतिशय शक्तिशाली असं चक्र आहे. हे चक्र नाभीच्या थोडं वर मणक्यावर असतं आणि आपल्या पोटातले बहुतेक सगळ्या ऑर्गन्सना हे जोडलेलं असतं. म्हणजे त्या ऑर्गन्सवरती याचा कंट्रोल असतो. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर या सगळ्या चक्राचा सगळ्यात जास्त परिणाम होत असतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जसा आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमला पंप जोडलेला आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे आपली ब्लडची सिस्टीम, त्याला हृदय नावाचा एक पंप जोडलेला आहे, तसा कसलाही पंप आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला जोडलेला नाही. त्यामुळं डायजेस्टिव्ह सिस्टीममधून होणारं अन्नरसाचं वहन हे संपूर्णपणे त्या ऑर्गन्सच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून आहे. आणि जशी जशी वयानुरूप आपली ही कार्यक्षमता कमी होत जाते तसं तसं मग अन्नरसाचं वहन देखील हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि हेच आपल्याला होणाऱ्या बहुतेक सर्व शारीरिक आणि मानसिक रोगांचं मूळ आहे. आता ते कसं ते आपण धर्मोरक्षित रक्षित हा किंवा मागच्या वेळेला आपण जेव्हा शरीराचा अभ्यास केला त्याच्यामध्ये आपण ते डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळं मणिपूर चक्र हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचा आपल्या स्वास्थ्यावर हा अतिशय दीर्घगामी असा परिणाम होणार आहे. मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं नवतारुण्य संपलं की मध्यमवयीन प्रौढ होईपर्यंत दीर्घकाळ या चक्राच्या प्रभावाखाली असतो. जन्माला घातलेल्या नवीन जीवांच्या योग्य संगोपनासाठी त्याची ही सगळी धडपड चालू असते. हे चक्र माणसाला उद्योग करायला उद्युक्त करतं. म्हणजे ज्यांचं हे चक्र जागृत असतं अशी माणसं अखंड कसल्या ना कसल्या तरी कामात असतात. तर या चक्राचा रंग पिवळा किंवा सुवर्ण असा सांगितलेला आहे. याच्या वरचं चक्र जे आहे ते अनाहत, हे माणसाच्या भावभावनांचं केंद्र आहे. आपल्याला कुठल्याही गोष्टीबद्दल जे काही म्हणून वाटतं, म्हणजे चांगलं वाईट जे काय असेल ते आपल्याला जे वाटतं ते सर्व आपल्याला अनाहत चक्रातून आलेलं असतं. आता हे चक्र आपल्या हृदयाला जोडलेलं आहे. इथं भावनांचे उमाळे असतात. म्हणजे गौतम बुद्धांनी आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडवणारे जे 8 प्रकारचे वारे सांगितलेत त्याला ते 8 विंड्स म्हणतात. तर ते 8 विंड्स कुठले ते बघूया. तर प्रेज आणि ब्लेम, गेन अँड लॉस, फेम अँड इन्फेमी आणि प्लेजर अँड पेन. मग यातल्या कुठल्याही वाऱ्यानं आपल्या मनाची आणि पर्यायानं आपल्या आत्म्याची ज्योत ही फरफर करायला लागते. मग कुणी आपलं कौतुक करू दे, कुणी आपलं निंदा करू दे. तर अनाहत चक्रामधून म्हणजे भावना वाईट आहेत असं नाही, पण आपल्याला आपले मोटार मन म्हणजे आपला आत्मा जर शुद्धीत ठेवायचं असेल, आपलं मन हे जर शुद्धीत ठेवायचं असेल तर आपल्या भावना आपल्या ताब्यात असायला हव्या. त्यामुळं अनाहत चक्राकडं आपल्याला लक्ष द्यावंच लागेल. माणसाच्या आयुष्यामध्ये मध्यम प्रौढ अवस्थेपासून ते संपूर्ण प्रौढ अवस्थेपर्यंत या चक्राचा जास्त अंमल असतो. आपल्या मुलांबद्दल, समाजाबद्दल, गरिबांबद्दल, पीडितांबद्दल आणि स्वतःबद्दल सुद्धा
आपण अधिकच संवेदनशील असतो. आणि या चक्राचा रंग हा हिरवा आहे. याच्या पुढचं चक्र आहे ते विशुद्धी. ते आपल्या घशापाशी. हे माणसाचं व्यक्त होण्याचं केंद्र आहे. म्हणजे लेखन, काव्य, वक्तृत्व, नाट्य, गायन, कॉर्पोरेट प्रेझेंटेशन, निगोसिएशन अशा सगळ्या अभिव्यक्तीच्या गोष्टीवर विशुद्धी चक्राचा सगळ्यात मोठा प्रभाव आहे. तर हे चक्र आपल्या मानेवर आहे आणि आपल्या घशाचं, स्वरयंत्राचं, जिभेचं आणि तोंडाच्या एकूणच रक्तप्रवाहावरती याचं नियंत्रण आहे. तर मनुष्य त्याच्या वृद्धावस्थेकडे जाऊ लागतो तसा त्याच्यावर विशुद्धी चक्राचा प्रभाव वाढत जातो. या चक्राचा रंग निळा किंवा आकाशी असा सांगितला आहे. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते फार महत्त्वाचं आहे. हे मनुष्याचं मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं चक्र आहे. हे चक्र आपल्या भुवयांच्या मधोमध आहे. हे चक्र म्हणजे एस टी स्टँडवरच्या कंट्रोल केबिनसारखं आहे. म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक गाडीची इथं नोंद आहे. येणाऱ्या प्रत्येक गाडीची इथं नोंद आहे. कुठली गाडी कुठल्या फलाटावर लावायची, त्याचा ड्रायव्हर कोण, कंडक्टर कोण, ती किती वाजता सुटणार, यातली प्रत्येक गोष्ट इथं ठरवली जाते. पायाला मगाशी जे टोचलं होतं तो काटा होता, साप होता, मुंग्या होत्या, याचा समग्र अभ्यास करून अत्यंत योग्य अशा सूचना या इथून दिल्या जाणार आहेत. आणि एखादा माणूस नेमका किती प्रगल्भ आहे हे त्याचं आज्ञाचक्र किती जागृत आहे याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे माणसाचं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचं आज्ञाचक्र हे तयारच झालेलं नसतं. त्यामुळं एखाद्या गोष्टीतून होणाऱ्या परिणामांची ते अजिबात फिकीर करत नाही. ते बाळ जसं जसं मोठं होत जातं तसा तसा त्याचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हळूहळू तयार होत जातो आणि मग त्याला योग्य, अयोग्य, चांगलं, वाईट, इष्ट, अनिष्ट याची समज यायला लागते. आणि एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या घटनेचा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या समाजावर काय परिणाम होईल याची त्याची जाण ही वाढत जाते. म्हणजे साधारण निवृत्तीच्या वेळेला माणसावर या चक्राचा प्रभाव दिसू लागतो. आणि या चक्राचा एक विशेष असा आहे की मगाशी आपण पाहिलेल्या त्या इडा आणि पिंगला ह्या ज्या दोन नाड्या आहेत त्या नाड्याच्या नागांची जी तोंडं आहेत ती आज्ञाचक्रात एकत्र येतात. त्यामुळं मूलाधार चक्रापासून निघालेले निगेटिव्ह पॉझिटिव्ह करंट्स हे स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी अशा सर्व चक्रातून प्रवास करत 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 ते आज्ञाचक्रात येऊन स्थिर होतात. म्हणजे मनुष्याची ही जी चक्र आहे ती अतिशय वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनं जागृत झालेली असतात कुठल्याही मनुष्याची. त्यामुळं त्या मनुष्याच्या आज्ञाचक्रात येणाऱ्या भारावरती देखील त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. म्हणजे रस्त्यावरून निघालेले वेगवेगळे लोक आहेत. रस्त्यावर झालेला अपघात पाहून ते काय करतील ते सांगता येणं अवघड आहे. आता बघा, ज्याचं मूलाधार चक्र हायपर ॲक्टिव्ह आहे तो आपला अपघात झाला नाही या विचारानं अगदी आनंदी होईल. ज्याचं स्वाधिष्ठान हायपर ॲक्टिव्ह आहे तो आता किती वेळ या ट्रॅफिकमध्ये अडकून पडणार आपण याच्या चिंतेनं तो व्याकुळ होईल. ज्याचं अनाहत चक्र हायपर ॲक्टिव्ह आहे तो कदाचित ते सगळं दृश्य बघून तो रडायला लागेल. किंवा ज्याचं मणिपूर चक्र हायपर ॲक्टिव्ह आहे तो लगेच रस्त्यावरती उतरून जाणारी येणारे ट्रॅफिक रेग्युलेट करायला लागेल. एखाद्याचं विशुद्धी हे चक्र हायपर ॲक्टिव्ह असेल तर तो कदाचित पोलिसांना फोन करेल, प्रेसला फोन करेल. तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की प्रसंग तोच असला तरी त्याला दिला जाणारा प्रतिसाद आणि त्याच्यानंतर दिली गेलेली आज्ञा ही संपूर्णपणे वेगवेगळी आहे. त्यामुळं आज्ञाचक्र हा आपल्या इतर सर्व चक्रांमधून आलेल्या निर्णयाचा परिपाक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे इतर सर्व चक्र जितकी बॅलन्स्ड असतील तितकंच आज्ञाचक्रातून निघालेल्या आज्ञा ह्या देखील बॅलन्स्ड असतील. आणि आपल्या शरीरात असलेलं हे सर्वात वरचं चक्र आहे. त्याचा रंग हा पांढरा किंवा रुपेरी, इंडिगो असा सांगितलेला आहे. आता याच्यानंतरचं जे चक्र आहे त्याला सहस्त्रार चक्र म्हणतात. वास्तविक हे आपल्या शरीराच्या बाहेरचं चक्र आहे. ते आपल्या टाळूच्या थोडंसं वर असतं. या चक्रातलं वास्तव्य हे निर्बीज समाधीचं साध्य आहे. आणि आपल्यासारखी सामान्य माणसं आपल्या आयुष्यात काही क्षण देखील या चक्रात वास करू शकत नाहीत. योगीराज कृष्ण असतील, गौतम बुद्ध, येशू, मोहम्मद पैगंबर, ज्ञानेश्वर, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांच्यासारखे परमज्ञानी लोक तिथं वास करू शकतात. यावरून हे किती अशक्यपराय चक्र आहे याची कल्पना आपल्याला आली असेल. तर या चक्राचा विचार करत असताना आपण त्या चक्राबरोबर मनुष्याचं आयुष्य आणि त्यातले कालखंड जोडण्याचा एक प्रयत्न केला आहे. अर्थात प्रत्येक मनुष्य या सर्व चक्रातून प्रवास करेल याची काही खात्री नाही. काही माणसं ही मरेपर्यंत खाओ पिओ बत्ती बुजाव अशा मूलाधारामध्येच रमलेली असतात. काही स्वाधिष्ठानात रमलेली असतात. आता BMW विकायची, टेस्ला घेण्यासाठी ती शिल्लक राहिलेली असतात.
काही कायमचे मणिपूर निवासी असतात. ही लोक चांगल्या चालत असलेल्या गाड्या उघडतात, त्याचे सगळे पार्ट्स वेगळे करतात आणि परत सगळे पार्ट्स एकत्र लावून ती गाडी पार्किंगमध्ये लावून टाकतात. काही अनाहत निवासी 70 ओलांडली तरी येईल जाईल त्याच्यावरती ओरडतात. शेजाऱ्याचा म्हणा किंवा सुना म्हणा, नातवंडांचा दुस्वास करतात. याच्या चांगल्या वाईटाचा प्रश्न नाही, कुणाला नावं ठेवायचा देखील उद्देश नाही आहे. पण यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं उत्थान हे कुठल्या चक्रापर्यंत करायचं आहे हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या चक्रांना जे रंग दिलेले आहेत ते फार इंटरेस्टिंग आहेत. ते देखील इंद्रधनुष्याचे रंग आहेत आणि त्याची क्रमवारी ही आपल्या इंद्रधनुष्यासारखी म्हणजे ताना पी ही नी पाजा अशी केलेली आहे. आता असंच का केलं असेल? व्हॉट डज इट रिप्रेझेंट? तर यातला प्रत्येक रंग हा त्या त्या चक्राची व्हायब्रन्सी दाखवतोय. म्हणजे मूलाधार चक्र हे तांबड्या भडक रंगाचं आहे, तर या रंगाची ॲम्प्लिट्यूड ही सगळ्यात मोठी आहे, त्याची वेवलेंथ पण सर्वात जास्त आहे. त्यामुळं हा सगळ्या रंगातला सगळ्यात उग्र रंग आहे. हे चक्र हे सर्वात कमी व्हायब्रंट आहे म्हणजे मृत. त्याच्यापेक्षा मग नारिंगी रंगाची वेवलेंथ थोडी कमी आहे, पिवळ्याची त्याहून कमी आहे, हिरव्याची त्याहून कमी आहे, निळ्याची त्याहून कमी आहे आणि पांढऱ्याची कमी आहे. मग त्याच्यानंतर मग पर्पल किंवा जांभळा रंग जो आहे तो सहस्त्राराची आहे, त्याची सगळ्यात कमी आहे. म्हणजे तो सगळ्यात जास्त व्हायब्रंट असं त्यांना ते चक्र सांगायचं आहे. त्याचा सिग्निफिकन्स हा आहे. तर त्यांची एनर्जी लेवल जितकी व्हायब्रन्सी वाढत जाते तेवढी त्यांची एनर्जी लेवल वाढत जाते. त्यामुळं ते चक्र अधिक जागृत होत जायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्या प्रवासामधून आपल्या कुठल्याही गोष्टीचं उद्दिष्ट असं असलं पाहिजे की आपल्या ह्या चक्रांच्या उतरंडीवरती आपल्याला वर वर जायचं आहे. आता सूर्यनमस्कार करत असताना आपण यातल्या एकेका आसनात एकेका चक्राकडे लक्षपूर्वक पाहणार आहोत. त्या चक्राचा रंग आपल्या नजरेसमोर आणणार आहोत. यानं काय होणार आहे तर यानं या रंगाच्या इमॅजिनेशनमुळे आपली व्हिज्युअल मेमरी कॅप्चर केली जाणार आहे आणि रोजच्या रोज या चक्राकडे पाहिल्यानं त्या चक्रांना होणारा रक्तपुरवठा हा नव्यानं चालू होणार आहे. कुठे काही ब्लॉकेज तयार झालं असेल तर ते ब्लॉकेज दूर होणार आहे. इथे एक वाक्य लक्षात घेतलं पाहिजे की एक एनर्जीचा गुणधर्म आहे की एनर्जी फ्लोज व्हेअर अटेन्शन गोज. म्हणजे जिथं आपलं लक्ष जातं तिथं आपली शक्ती जाते. त्यामुळं सूर्यनमस्कार या सर्व चक्रांकडं, या 7 चक्रांकडं बघण्याची एक नामी संधी आपल्याला रोज देणार आहे. अर्थात सहस्त्रार चक्रात मुक्कामाला जायचं असेल तर ते राजयोगातूनच शक्य होणार आहे. पण तो राजयोग करण्यासाठी पात्र होण्यासाठी सूर्यनमस्कार ही एक अतिशय महत्त्वाची एंट्रन्स एक्झाम आहे, हे आपण लक्षात घेऊया. स्वामी विवेकानंद म्हणतात की अराइज, अवेक, स्लीप नो मोर. विदिन each of you there is a power to remove all wants and all miseries. काय सुंदर वाक्य आहे. बिलीव्ह दिस अँड दॅट पॉवर विल बी मॅनिफेस्टेड. आणि सूर्यनमस्कारामधून आपल्याला ही आपल्यातली पॉवर मॅनिफेस्ट करायची आहे. आपल्याला आपल्या क्षमता जाणून घ्यायच्या आहेत, आपल्याला आपल्या क्षमता एक्सीड करायच्यात, आपल्याला आपल्या शक्ती जाणून घ्यायच्यात आणि होता होईल तिथं आपल्याला त्या एक्सेल करायच्यात, एक्सीड करायच्यात. सूर्यनमस्कार काढत राहणं हे आपल्या आयुष्याचं ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, पण आपल्याला सूर्यनमस्कारातून आपल्या क्षमता ओळखायच्यात आणि त्या एक्सीड करायच्यात. आणि ही जी कपॅबिलिटी आपण मिळवणार आहोत ती आयुष्यातल्या इतर सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला वापरायची आहे. बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये कसली तरी सुप्त भीती आपला ताबा घ्यायला टपून बसलेली असते. आपण मगाशी एक्सेल आणि एक्सीड बघितलं आणि ती भीती आपल्याला संपूर्ण क्षमतेनं काम करण्यापासून थांबवत असते. म्हणजे आपल्या मनातले कागदी वाघ काढून टाकल्यानंतर आपले विचार किती पटकन बदलू शकतात आणि विचार बदलले की त्याच्या अंमलाखाली असलेला आपला लाईट ऑफ अंडरस्टँडिंग देखील किती बदलू शकतो हे आपण आता बघणार आहोत. आपल्याला एक्सेल आणि एक्सीड करायचं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या मनातली प्रत्येक धारणा हा आपण जाणून बुजून पाळलेला एक एक पेपर टायगर आहे असं समजा. याच्यामध्ये मी कधीच विमान घेऊ शकत नाही, मी कधीच वर्गात पहिला येऊ शकत नाही, मी कधीच पंतप्रधान होणार नाही, हे असे अनेक पेपर टायगर्स आपण आपल्या मनामध्ये पाळलेले आहेत. आणि हे पेपर टायगर्स आपल्या अंगभूत भीतीमधून आलेले आहेत. आपण मगाशी प्राणचक्राचा विचार करत असताना मगाशी बघितलं की आपल्यामध्ये एक निगेटिव्ह नाडी आहे, एक पॉझिटिव्ह नाडी आहे. पण असं जरी असलं तरी आपल्यामध्ये जो रेप्टिलियन ब्रेन आहे, म्हणजे आपल्यात जो सापाचा मेंदू आहे त्याचा बायस हा निगेटिव्ह आहे. म्हणजे रेप्टिलियन ब्रेनमध्ये फक्त 2च गोष्टी घडू शकतात. एक म्हणजे फाईट
आणि दुसरी म्हणजे फ्लाईट. म्हणजे समोरचा हा आपला शत्रू आहे आणि त्याच्यापासून आपल्याला धोका आहे, ही रेप्टिलियन ब्रेनची मुख्य धारणा आहे. आणि मग या धारणेतून तो ब्रेन आपल्याला दोनच आज्ञा देऊ शकतो. एक म्हणजे त्या समोरच्याशी भांड, त्याला चाव, त्याला भीती दाखव, पळवून लाव किंवा नामोहरम कर म्हणजे फाईट. नाहीतर समोरचा आपल्यापेक्षा जास्त शक्तिमान वाटत असेल तर इथून पळ काढ म्हणजे फ्लाईट. तर नाग, साप, मगर यांच्या डोक्यामध्ये फक्त रेप्टिलियन ब्रेनच आहे. गाय, कुत्रं, मांजर अशा सस्तन प्राण्यांचा ब्रेन हा बराच प्रगल्भ आहे. मग त्यांना लिम्बिक सिस्टीम मिळालेली आहे, त्यांचा मॅमेलियन ब्रेन मिळालेला आहे. मग इथं भावना आहेत, त्यामुळे हे प्राणी भावनिक होऊन विचार करू शकतात. ते माणसासारखं बोलू शकत नसले तरी त्यांच्या प्रतिक्रिया या साप किंवा मगरीच्या प्रतिक्रियापेक्षा खूप वेगळ्या असतात. हे प्राणी माणसावरती अतिशय प्रेम करतात, करू शकतात. मालक आजारी असेल किंवा तो दगावला तर त्या घरामधली गाय ही रात्र रात्र रडते किंवा मालक गेल्यानंतर कुत्रा जेवण सोडून देतो. या अशासारख्या प्रतिक्रिया ह्या त्यांच्या मॅमेलियन ब्रेनमधून आलेल्या आहेत. तर माणसाच्या मेंदूच्या उत्क्रांतीमध्ये या मॅमेलियन ब्रेनच्या वरती अजून एक थर त्याला मिळालेला आहे, तर त्याला निओकॉर्टेक्स असं म्हणतात. आता या निओकॉर्टेक्सचा उपयोग करून माणूस त्याच्या भावना, विचार या व्यक्त करू शकतो. म्हणजे लेखन असेल, कविता, वक्तृत्व, नाट्य, संगीत अशी माणसाच्या अभिव्यक्तीची जी काही माध्यमं आहेत ही माणसाला त्याच्या निओकॉर्टेक्समुळे मिळालेली आहेत. आता हा झाला आपल्या सापाच्या आणि गायीच्या मेंदूमधला फरक. आता याच्यावर अधिक माहिती हवी असेल तर जोसेफ चिल्टन पियर्स यांची लिहिलेली पुस्तकांची मालिका तुम्ही अगदी अवश्य वाचा. हृदय, मेंदू, त्यातून विकसित होत जाणारा निओकॉर्टेक्स आणि एकूणच आपण असाच विचार का करतो, म्हणजे एखादा विचार आपण असाच का करतो याची अतिशय समग्र उत्तर या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील. आत्ता सध्या लक्षात एवढंच घेऊया की आपला जो रेप्टिलियन ब्रेन आहे तो आपल्याला सतत कशाची तरी भीती दाखवत बसलेला आहे आणि त्या भीतीमधून आपल्या मनात अनेक अनेक धारणा तयार होऊन बसलेल्या आहेत आणि मग त्या धारणा या आपल्याला अजून भीती दाखवत आहेत आणि हे एक दुष्टचक्र आहे आणि आपल्याला त्यातून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येक कृतीवरचा रेप्टिलियन ब्रेनचा जो प्रभाव आहे तो कमीत कमी कसा करता येईल ते आपल्याला पाहायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी सूर्यनमस्कार आपल्याला कसे मदत करू शकतात ते आता आपण बघूया. याचं पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे की टेक द नंबर आउट ऑफ द इक्वेशन. म्हणजे तुम्हाला सांगतो की 108 सूर्यनमस्कार काढणे किंवा मला 108 सूर्यनमस्कार काढता येणारच नाहीत ही देखील आपल्या बऱ्याच जणांच्या मनात असलेली एक धारणा आहे. पण तुम्हाला सांगतो तो देखील एक पेपर टायगर आहे. हे आधी तुम्ही लक्षात घ्या. हे अगदी सहज शक्य आहे. तुम्ही थोडी श्वासाची सवय केलीत तर कुणीही अर्ध्या तासात अगदी सहज 108 सूर्यनमस्कार काढू शकतो. 108च काय पण तुम्ही अगणित सूर्यनमस्कार काढू शकता. पण याच्यासाठी पहिली गरज आहे ती म्हणजे आपल्या मनातला 108 या आकड्याविषयीचा पेपर टायगर संपवण्याची. आपल्या मेंदूचे मुख्य 2 भाग, याच्यामध्ये एक उजवा मेंदू आहे, एक डावा मेंदू आहे. आता उजवा मेंदू हा जो आहे तो कलात्मक आहे, त्याला कल्पना विस्तार आवडतात, त्याला इमॅजिनेशन आवडतं, त्याला तो स्वप्नाळू आहे. एखादी गोष्ट थांबवणं हे त्याचं कामच नाही, ती चालू ठेवणं हे त्याचं काम आहे. चालू असलेल्या प्रत्येक गोष्टीला सहाय्य कसं करता येईल याच्यावर उजव्या मेंदूचा भर आहे. हे म्हणजे थोडंसं आपल्या शाळेतल्या चित्रकलेच्या बाईंसारखं काम आहे. मी अतिशय लागवीपणानं मुलांचं कौतुक करावं, त्यांनी जे काय काढलेलं आहे त्याची वाहवा करावी, त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्यांना अजून चांगलं काम करण्यासाठी तयार करावं. आपल्या कल्पना विस्ताराची जी भिस्त आहे ती सगळी या निओकॉर्टेक्सवरती आहे. याच्या बरोबर उलट आपला डावा मेंदू आहे. त्याला आकडे आवडतात, संख्या आवडतात, गणित करायला आवडतात. तो सदैव आपल्याला धोक्याच्या सूचना देत बसलेला असतो आणि या मेंदूचं गणित हे अतिशय पक्कं आहे. म्हणजे समोरून येणारी गाडी, तिचा वेग, आपला वेग, आपण किती सेकंदात ओव्हरटेक करू शकतो अशासारखी भन्नाट गणितं तो लिलया सोडवू शकतो. एखाद्या वळणावरती आपण सेफली जाऊ का नाही, का आपल्याला थोडं कमी करावं लागेल याचं गणित तो काही नॅनो सेकंदात करून देऊ शकतो आणि त्याला जर वेग जास्त वाटला तर आपल्या पायानं तो वेग कमी करायची आज्ञा सोडतो. हे म्हणजे थोडंसं हातात कायम वेताची छडी घेतलेल्या खास्ट अशा गणिताच्या मास्तरांसारखं काम आहे. गणित बरोबर आलं तर काय फारसं कौतुक, शाबासकी वगैरे काही मिळत नाही, पण ते गणित चुकलं
तर हे मास्तर वर्गात अंगठे धरून उभे करायला मागं पुढं बघत नाही. आपला जो रेप्टिलियन ब्रेन आहे त्या रेप्टिलियन ब्रेनची सगळी भिस्त या कॅल्क्युलेशन्सवर आहे. आणि प्रत्येक कॅल्क्युलेशनमुळं आपला रेप्टिलियन ब्रेन हा उद्दीपित होणार आहे. त्यामुळं आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या क्षमता, आपण मगाशी एक्सेल आणि एक्सीड म्हणलं, आपल्या क्षमता आपल्याला तपासून बघायच्या असतील, वाढवायच्या असतील, तर काल जे केले त्याच्यापेक्षा आज अजून उत्तम, अजून देखणं काम करायचं असेल तर डाव्या मेंदूपेक्षा आपल्याला आपला उजवा मेंदू जास्त मदत करू शकणार आहे. असं म्हणतात की गुड कोच कॅन चेंज युअर गेम बट अ ग्रेट कोच कॅन चेंज युअर लाईफ. म्हणजे 108 सूर्यनमस्कार करत असताना आपण देखील आपल्या उजव्या मेंदूची, म्हणजे आपला जो ग्रेट कोच आहे त्या ग्रेट कोचची मदत आपण घेणार आहोत. त्यासाठी सूर्यनमस्कार मोजत असताना त्यातून नंबर आणि त्यायोगे आपल्या डाव्या मेंदूचा प्रभाव, जो काय आपला गुड कोच आहे, तो आपण कमी कमी करत नेणार आहोत. म्हणजे तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही समजा 24 सूर्यनमस्कार काढायचे ठरवले, ओके, आणि तुम्ही 1, 2, 3 असे मोजायला लागलात, तर 16 किंवा 17व्या सूर्यनमस्काराला तुमचा मेंदू तुम्हाला सांगायला लागेल की अरे बापरे, 16 सूर्यनमस्कार झाले रे, बास आता, एवढे कशाला काढायचे सूर्यनमस्कार, कधी काढलेस का, मरायचं आहे का. किंवा मग 1 झाला, 23 राहिले, 2 झाले, 22 राहिले, हे असं डोक्यात चालू राहतं. आणि मग शेवटचे जे 2 सूर्यनमस्कार असतात ते अगदी खांद्यावरून पृथ्वी उचलून येत असल्यासारखे जड जातात. याचं कारण आहे आपला डावा मेंदू. इथं डावा मेंदू निष्कारण आपल्याला ताप देत बसलेला आहे. आता उजव्या मेंदू वापरून तुम्ही 24 नमस्कार घालून बघा, तो कशी मदत करतो ते मी तुम्हाला सांगतो. 1 सूर्यनमस्कार घालून झाला की सूर्याचं एक नाव घ्या, ओम राम मित्राय नमः. मग त्या नावाचा अर्थ शोधा. मग तुमचं मन तुम्हाला सांगायला लागेल अरे वा, सूर्य माझा मित्र आहे, तो मला मदत करणार आहे. मग पुढच्या नमस्कारानंतर म्हणा ओम ह्रीम रवये नमः. मग मन त्या नावाचा अर्थ शोधायला लागेल. त्या अर्थातून तुमच्या मनातल्या सूर्याविषयीच्या अतिशय उच्च अशा भावना जागृत होत जातील. आणि हे कसं होतं ते आपण मागच्या वर्षीच्या सूर्यस्तुती या भागामध्ये बघितलं होतं. तर सूर्याची अशी 12 नावं आहेत आणि एका नमस्कारानंतर एक एक नाव आपल्याला घ्यायचं आहे. नंबराच्या ऐवजी एक एक नाव आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या नावात रममाण व्हायचं आहे. समोर असलेल्या सूर्याला नमस्कार काढण्याची शक्ती बुद्धी दिल्याबद्दल धन्यवाद द्यायचे आहेत आणि क्षणिक उसंत घेऊन आपल्याला पुढच्या नावासाठी नव्या सूर्यनमस्काराची सुरुवात करायची. आता 12 नावं आहेत. पहिले 12 सूर्यनमस्कार उजवा पाय आधी वापरून करा, पुढचे 12 सूर्यनमस्कार डावा पाय आधी वापरून करा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तुम्हाला काही कळायच्या आधी तुमचे 24 सूर्यनमस्कार झालेले असतील. इथं नंबरच नसल्यानं किती राहिले, किती झाले, आपण किती करू शकतो, तो किती करू शकतो, मी का नाही करू शकत, याचा कसलाही हिशोब नाही. या 24 सूर्यनमस्कारानंतर तुम्हाला एक जबरदस्त आत्मविश्वास मिळणार आहे. 24 सूर्यनमस्कारांचा एक सेट काढून झाल्यानंतर तुमचं मन सूर्याच्या विचारांना अजून उजळून निघणार आहे. परत उजवा ब्रेन, शरीरामध्ये भरपूर डोपामाइन, भरपूर सेरोटोनिन तयार होणार आहे. त्यामुळे तुमचं मन तुम्हाला अजूनच आनंदी झाल्यासारखं वाटणार आहे आणि ते तुमच्या शरीराला पुढच्या 24 नमस्कारांचा सेट काढायचा आग्रह करणार आहे. म्हणजे इथं कसलंही कंपल्शन नाही की 1 झाला, 23 राहिले, 2 झाले, 22 राहिले, असलं काही कंपल्शन नाही. मनाची शरीराची मनावर कसलीही सक्ती नाही. मन आनंदी आहे, शरीर त्याहून आनंदी आहे आणि ते दोघं एकमेकांना अजून आनंदी होण्याचा आग्रह करणार आहेत. आता सर्व पुरुषार्थ देण्यास समर्थ असलेल्या सूर्याला आपण एकेका पुरुषार्थासाठी, म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष, तर एकेका पुरुषार्थासाठी एक 24 नमस्कारांचा आपण जर सेट केलात तर तुम्हाला काही कळायच्या आधी तुमचे 96 नमस्कार झालेले असणार आहेत. याच्यानंतर 12 सूर्यनमस्कार मेडिटेटिव्ह फॉर्ममध्ये करून आपण संपूर्ण सूर्यभेटीचा अनुभव घेणार आहोत आणि त्यायोगे तुमचे 108 सूर्यनमस्कार संपूर्ण होणार आहेत. आता 108 का, तर आपल्या शरीरामध्ये 108 चक्र आहेत, त्यामुळं त्यातल्या प्रत्येक चक्रासाठी 1 म्हणून 108 असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. असं म्हणा, सूर्य पृथ्वीपासून पृथ्वीच्या व्यासाच्या काहीतरी 108 पट दूर आहे. म्हणजे त्या प्रत्येक व्यासासाठी एक एक नमस्कार करत आपण सूर्याच्या अगदी समीप जाऊन पोहोचणार आहोत, अशी कल्पना केली तरी चालण्यासारखं आहे. उजवा ब्रेन वापराल तसा आहे. आता इथं एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात घ्यायची आहे की या पद्धतीने जेव्हा तुम्ही 108 सूर्यनमस्कार घालू लागाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की 108 सूर्यनमस्कार घालणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे. आणि असं तुम्हाला वाटायला लागलं, याचा अर्थ तुमच्या मनातला 108 या आकड्याबद्दलचा कागदी वाघ मरून पडलेला आहे. त्यामुळं साहजिकच आता तुम्ही वाघाची शिकार केलेली असल्यामुळं आता तुम्हाला एकदम शूर झाल्यासारखं वाटायला लागणार आहे
आणि मग आता 108 झाले, आता 216 काढूया, मग 216 झाल्यावर 324 काढूया, असं ते चक्र चालू होणार आहे. आणि मग कसले कसले संकल्प असतात, वर्षामध्ये 10,000 सूर्यनमस्कार, 75 कोटी सूर्यनमस्कार, या सगळ्यामध्ये तुम्ही अगदी हिरिरीनं भाग घ्यायला लागाल. चांगलंच आहे. म्हणजे ज्याला 108 काढायची भीती वाटत होती तो आता 10,000 नमस्कार काढायला लागतोय. पण मला तुम्हाला इथं एक गोष्ट सांगायची आहे की याच्यात फार अडकून पडू नका. कारण एक तर तो सगळा नंबरांचा बाजार आहे, म्हणजे डाव्या मेंदूचा. त्यामुळे तुमचा डावा मेंदू उत्तेजित होत राहणार आहे आणि तुम्ही असं नंबराच्या मागे लागलात की त्यानं तुमच्या मनातली ईर्ष्या वाढीला लागणार आहे. आणि मग या ईर्ष्येमधून दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे तुमचे जे कोणी स्पर्धक असतील त्यांना तुम्ही नंबरात हरवाल, किंवा मग ते तुम्हाला हरवतील. तुम्ही जिंकलात तर तुमचा अहम वाढीला लागेल. आता तुमचं सगळं लक्ष तुम्ही घातलेल्या सूर्यनमस्काराच्या संख्येकडे जायला लागेल आणि मग सूर्यनमस्कार करत असताना देखील सूर्यापेक्षा देखील तुम्ही स्वतःला मोठे समजायला लागाल आणि असा भ्रम तयार होऊ शकतो. हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे ज्याच्यासाठी आपण सूर्यनमस्कार करायला सुरुवात केली की जी मनाची एंट्रॉपी आपल्याला कमी करायची आहे, तो उद्देश संपूर्णपणे नाहीसा झालेला असेल. आणि याची दुसरी बाजू म्हणजे तुमचे मित्र तुम्हाला हरवतील. त्यांना तुम्हाला खूप वाईट वाटेल. प्रत्येक वेळी सूर्यनमस्कार घालताना आता मी हरलेलो आहे अशी धारणा मनामध्ये पक्की होत जाईल आणि एक दिवशी तुमचे सूर्यनमस्कार पूर्णपणे थांबतील. या दोन्हीही गोष्टी आपल्याला नको आहेत. 108 सूर्यनमस्कार का घालायचे त्याचं कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं. त्याचं प्रयोजन हे फक्त आपल्या शरीराच्या मनाच्या क्षमता तपासून बघणं, आपल्या मनातील भीती घालवणं आणि एक विश्वास निर्माण करणं, एक विश्वास आपल्या मनात निर्माण करणं की मी हे करू शकतो, इतकंच त्याचं प्रयोजन आहे. त्यामुळं 108 या संख्येचा तितकाच उपयोग आहे हे लक्षात घ्या, त्याचा बाऊ करू नका. आणि हे माझे अनुभवाचे बोल आहेत. मी स्वतः 12 सूर्यनमस्कारापासून सुरुवात केली होती आणि वाढवत वाढवत गेलो. एक दिवशी 108 सूर्यनमस्कार झाले. त्याच्यानंतर माझे नंबर वाढतच गेले आणि एक वेळ अशी आली होती की मी दररोज सकाळी 500 सूर्यनमस्कार घालायचो. सकाळी 4 वाजता उठायचो. सकाळी 4 ते सकाळी 7 वाजेपर्यंत मी 500 सूर्यनमस्कार पूर्ण घालायचो आणि 7 नंतर मी माझ्या कामाला बाहेर पडायचो. याचा मी नंतर विचार केला. माझ्या एक गोष्ट लक्षात यायला लागली की याचा माझ्या उन्नतीसाठी काहीही उपयोग नाही. उलट माझ्या शारीरिक अधोगतीला सुरुवात झाली. म्हणजे हळूहळू माझ्या मसलमध्ये स्पॅझम यायला लागले, ज्याला टेनिस एल्बो म्हणतात तशा प्रकारची अवस्था झाली. आणि त्यामुळं हे पूर्ण अनुभवाचे बोल आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळं त्या नंबरच्या मागं लागू नका, ही माझी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती आहे. 108 नमस्कार तुम्ही केलेत, आपल्या स्वतःच्या क्षमता ओळखल्यात, आता आपल्याला सूर्याचा अनुभव घ्यायचा आहे. विवेकानंद असं म्हणतात की कसलेही अघोरी प्रकार आपल्याला करायचे नाहीत आणि ते प्रकार करायला लावणाऱ्या लोकांपासून, ते प्रकार करायला सांगणाऱ्या लोकांपासून आपल्याला 4 हात लांब राहायचं आहे. आपल्या शरीरामध्ये, आपल्या मसलमध्ये एक एनर्जीची एक छोटीशी ज्योत आहे, ती आपल्याला फक्त तेवत ठेवायची आहे, त्याची मशाल करून त्याचा भडका उडवायचा नाही आहे. तर आता व्यायाम नेमका किती केला पाहिजे हाही एक प्रश्न मला विचारतात. चांगला प्रश्न आहे की मला जितकं आवश्यक आहे तितका तुम्हाला आवश्यक असेल असं सांगता येणार नाही. प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या मर्यादा वेगळ्या आहेत. त्यामुळं असा एखादा नंबर सांगणं की बाबा 1 तास व्यायाम हा पूर्ण होऊ शकेल, हे काय बरोबर वाटत नाही. मग नेमका इनफ व्यायाम किती, तर आपल्या शास्त्रामध्ये एक अतिशय संयुक्तिक असं सुभाषित लिहून ठेवलं आहे. तुम्हाला मी ते वाचून दाखवतो, मग त्याचा अर्थ पण सांगतो. तर सर्वेश्वर्तुषु सर्वैहि हिमत्यैहि आत्महितार्थिभिः शक्त्यर्धेन च कर्तव्यो व्यायामो हन्त्यतोऽन्यथा कुक्षौ ललाटे ग्रीवायाम यदा घर्म प्रवर्तते शक्त्यर्थ्यत तद्विजानीयाद यावदुच्छ्वासमेवच लाघवं कर्म सामर्थ्यं स्थैर्यं क्लेश सहिष्णुता दोष क्षयोग्निवृद्धिश्च व्यायामाद्रुप जायते. अतिशय अप्रतिम सुभाषित आहे. व्यायाम नेमका किती करावा याचं उत्तर हवं असेल तर या सुभाषिताइतकंच दुसरं चांगलं सुभाषित किंवा दुसरा कुठलाही सल्ला माझ्या वाचनात आलेला नाही. आता आपण याचा अर्थ बघूया. याचा अर्थ असा आहे की 12ही महिने सगळ्या माणसांनी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्या शक्तीच्या निम्म्यानं व्यायाम करावा. शक्त्यर्धेन म्हणजे अर्ध्या शक्तीनं. आता ही अर्धी शक्ती कशी मोजायची, तर त्याचंही उत्तर यातच पुढे दिलेलं आहे. ते म्हणतात की कुक्षौ ललाटे ग्रीवायाम यदा घर्म प्रवर्तते, म्हणजे काखा, कपाळ आणि मान या ठिकाणी घाम आला की अर्धी शक्ती संपली असं समजावं. त्याने अजून एक गोष्ट सांगितली आहे
ते म्हणतात की घाम येण्याबरोबरच आपल्याला जेव्हा धाप लागेल त्याही वेळेला आपली अर्धी शक्ती संपली असं समजावं. आता अर्ध्या शक्तीनंच व्यायाम का करावा? तर याचं देखील उत्तर त्यांनी यातच दिलेलं आहे. ते म्हणतात की अर्ध्यापेक्षा कमी शक्तीने व्यायाम झाला तर आपले स्नायू ढिले पडतात आणि त्यांची शक्ती कमी होते. आणि याच्या उलट जर अर्ध्या शक्तीपेक्षा जास्त व्यायाम झाला तर त्यामुळं आपले स्नायू झिजून जातात आणि परत त्यांची शक्तीही कमीच होते. म्हणजे आपल्याला एका ठराविक मर्यादेचाच व्यायाम करायचा आहे. कमी करण्याचे तोटे आहेत, जास्त करण्याचे देखील तोटे होणार आहेत. आणि दुसरं असं आहे, मला असं वाटतं की एकदा तुम्ही 108 सूर्यनमस्कार करू लागलात याचा अर्थच असा आहे की तुमचं शरीर अगदी उत्तम तयार झालेलं आहे. तुमचे सगळे स्नायू हे उत्तम काम करत आहेत, सगळे सांधे, सगळी हाडं, सगळ्या लिगामेंट्स ह्या उत्तम झालेल्या आहेत, तुमची फुफ्फुसं उत्तम आहेत, तुमचं हृदय उत्तम काम करत आहे. आणि एक प्रकारचं हे 108 सूर्यनमस्कार काढणं हे एक प्रकारचं तुमच्या शरीराचं सर्टिफिकेशन आहे. 108 सूर्यनमस्कार काढता आले याचा अर्थ आपण 4थीची परीक्षा पास झालो असं समजायला हरकत नाही. पण आता 4थीची परीक्षा पास झालो म्हणून परत परत दरवर्षी 4थीचाच अभ्यास करणं हे काय संयुक्तिक वाटत नाही. आता आपल्याला पुढच्या इयत्तांचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे इथं नंबरांचा खेळ आपल्याला अगदी जाणीवपूर्वक थांबवायचा आहे. मी 108 सूर्यनमस्कार घालू शकतो याबद्दल ज्यानं तुम्हाला तयार केलं त्या जगद्गुरू सूर्याला आता मनापासून धन्यवाद द्यायला सुरुवात करायची आहे. आणि आता आपल्याला त्याच्यासारखं व्हायचं आहे. तेव्हा त्याचा अनुभव घ्यायला आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यामुळे मी तर म्हणेन की याच्यानंतर तुम्ही आता मेडिटेटिव्ह फॉर्म करायला घ्या. अतिशय हळू वेगामध्ये एकेका आसनामध्ये जितका जास्त वेळ राहता येईल तितकं राहायला लागा. वेग कमी करा आणि सूर्याचं ध्यान वाढवा. आपल्या चक्रांवरती लक्ष द्यायला लागा. त्यांचे रंग अनुभवा, सूर्याचे किरण अनुभवा, त्यांचा आपल्या शरीराला होणारा स्पर्श अनुभवा. डोळे मिटून सूर्याकडे पाहत सूर्याला नमस्कार करताना आपल्या डोळ्यासमोर सतत बदलत जाणारे रंग बघा. आपली आता अनुभूतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, हे लक्षात घ्या. हा अतिशय अद्भुत अनुभव आहे आणि तो तुम्ही घेऊनच बघावा लागेल. हे आपल्या परमपित्याबद्दल आपल्याला वाटणारं अतीव असं प्रेम आहे. एक असं बघा की आपल्या वडिलांबद्दल आपल्याला प्रेम वाटतंच, पण त्याहीपेक्षा जास्त प्रेम आपल्याला आपल्या आजोबांबद्दल वाटत असतं. कदाचित आपल्यापैकी काही भाग्यवंतांना आपले पणजोबा देखील बघायला मिळाले असतील. तर त्यांच्या असं लक्षात येईल की आपल्या आजोबांपेक्षा आपल्या पणजोबांबद्दल आपल्याला जास्त करुणा वाटते, जास्त प्रेम वाटतं, जास्त ओलावा वाटतो. मी लहान होतो तेव्हा मिरजेमध्ये आमच्या घरासमोर एक सरकार राहायचे. त्यांचा मोठा वाडा होता. त्या वाड्याच्या सोप्यावरती दर श्रावण महिन्यामध्ये एक श्रावणी नावाचा कार्यक्रम व्हायचा. मजेशीर कार्यक्रम असायचा. आपले वडील, त्यांचे वडील, वडिलांचे वडील, त्यांचे वडील, अशा 7-8 पिढ्यापर्यंत जेवढी सगळी नावं आठवतात तेवढ्या सगळ्या नावांचं स्मरण केलं जायचं. मग त्या सगळ्या पितरांना मनोभावे नमस्कार केला जायचा, त्यांचे आशीर्वाद घेतले जायचे. आणि मग या आधीचे पितर ज्यांची नावं देखील आता आज आठवत नाहीत त्या सर्वांचा मग उल्लेख केशव नाव करून केला जायचा आणि त्यांचं देखील स्मरण केलं जायचं. मला व्यक्तिशः हा एक अतिशय हृद्य संस्कार वाटायचा, एक अत्यंत कृतज्ञ असा संस्कार वाटायचा. म्हणजे ज्या कुणामुळं आपले पितर जन्मले, या पितरांमुळं आपण जन्मलो आणि म्हणून आज आपण त्या सर्व पितरांना धन्यवाद द्यावेत, हा एक अत्यंत कृतज्ञतेनं भरलेला संस्कार आहे असं मला वाटतं. याची तुमची देखील खात्री पटली असेल. आता एक विचार करून बघा की जे आपल्याला आठवतात त्यांची आपण नावं घेतली, जे आठवत नाहीत त्यांना आपण केशव म्हणून त्यांची आठवण ठेवली. आता अशा सर्व केशवांचा देखील जो पितर आहे तो प्रत्यक्ष सूर्य आपल्यासमोर रोज येतोय, तो आपल्याला रोज दर्शन देतोय, आपली ख्याली खुशाली आपल्याला तो विचारतोय, आपल्याला काय हवं नको ते सगळं बघतोय. ही किती मोठी गोष्ट आहे. असं समजा की आपल्या आजोबांचे आजोबा आपल्या भेटीला आलेले आहेत. आता आपण जेव्हा या अशा दुड्ढाचार्य आजोबांना भेटणार आहोत त्यावेळेला आपला त्यांच्याबरोबरचा संवाद हा किती लढिवाळ असला पाहिजे. आपला संवाद हा किती सौहार्दपूर्ण असला पाहिजे. तो ममता प्रेमानं काठोकाठ भरलेला असला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्या स्पर्धेला, कुठल्या कटुतेला, कुठल्या दुराग्रहाला खरं काही स्थान असता कामा नये. सूर्यनमस्कार हे काही सूर्याचं देणं द्यायचं नाही आहे. सूर्य काही सावकार नाही आहे, सूर्य काही तुमचा देणेकरी नाही आहे. तो तुमच्या आजोबांचा आजोबा आहे. त्यामुळे हे नातं देखील नितळ प्रेमाचं असायला हवं. आपल्या परमज्ञानी असलेल्या आजोबांसमोर डोळे मिटून हात जोडून उभे राहिल्यानंतर
आपले विचार आपोआप शांत होत जाणार आहेत, आपण आश्वस्त होत जाणार आहे. भूतकाळामध्ये काही गोष्टी घडून गेल्या असतील तर त्याच्याही आपल्या मनातली अपराधीपणाची भावना तिथं आपल्याला सोडून जाणार आहे. भविष्यातल्या काही चिंतांनी आपलं मन ग्रासलं असेल तर त्या चिंता तिथं नाहीशा होणार आहेत. आणि आदरानं आणि प्रेमानं त्या दैदिप्यमान दर्शनानं आपले डोळे आपोआप वाहूच देखील लागणार आहेत. ही एक उन्मनी अवस्था आहे. म्हणजे माऊली म्हणते तसं हा एक आपल्या चित्ताचा अनुभव आहे. चित्ताला त्याच्या भविष्य आणि भूताच्या बंधनातून मुक्त करून आपण त्याला तो मुक्तपणानं घेऊन दिला पाहिजे. म्हणजे प्रेम नाही आहे दावता ना सांगता ना बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे, असंच ते नातं असलं पाहिजे. आता सूर्य हे आपले पितर कसे, तर अथर्व वेदामध्ये सर्व चराचरांच्या उगमाची एक अतिशय चांगली चर्चा दिलेली आहे. त्यात ते म्हणतात की सूर्य आत्मा जगस्तस्तु शश्च. म्हणजे याचा अर्थ या पृथ्वीवर असलेल्या सर्व चराचरांचा आत्मा हा सूर्यच आहे. मग तो एखादा दगड असेल, एखादा साप असेल, एखादा पक्षी असेल, एखादी गाय असेल किंवा एखादा माणूस असेल, तर या सर्वांचा आत्मा हा सूर्यच आहे. फरक फक्त इतकाच आहे की या प्रत्येकामधली व्हायब्रन्सी ही बदलत गेलेली आहे. माणसाची व्हायब्रन्सी ही दगडापेक्षा वाढलेली आहे. आणि आपण मगाशी बघितलं की सापाला फक्त रेप्टिलियन ब्रेन मिळाला आहे, गाईला मॅमेलियन ब्रेन मिळाला आहे आणि माणसाला हे सगळं तर मिळालेलं आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याला निओकॉर्टेक्स देखील मिळालेला आहे. म्हणजे हे सर्व जरी सूर्याचेच आविष्कार असले तरी ते उत्तरोत्तर प्रगल्भ होत गेलेले आहेत. आणि या प्रत्येक आविष्काराची अभिव्यक्ती ही उत्तरोत्तर अधिक संपन्न होत गेलेली आहे. तर आता हा झाला भारतीय विचार, म्हणजे सूर्य आपले पितर कसे याचा हा झाला भारतीय विचार. आता आपण क्वांटम फिजिक्सचा आधार घेऊन जरी बघितलं तरी आपल्या असं लक्षात येईल की आईन्स्टाईननं जे इक्वेशन मांडलं किंवा आपण त्या सर्व एका ऊर्जा स्त्रोत्राचे भाग आहोत हे बघण्यासाठी आपण असं बघूया की E=mc². याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये मुख्य 3 व्हेरिएबल्स त्यांनी दिलेली आहेत. एक म्हणजे एनर्जी, दुसरं मास म्हणजे m, आणि c हा कॉन्स्टंट आहे. तर याचा अर्थ इतकाच आहे की जर एखादी एनर्जी वाढली तर त्याचं मास वाढणार आहे किंवा जर मास वाढलं तर एनर्जी वाढणार आहे. म्हणजे याचा अर्थ एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मास. मग आता आपण आपल्या सूर्याची जर सूर्यमाला बघितली तर त्या सूर्याच्या सूर्यमालेमध्ये आपल्यासमोर मोठे मोठे ग्रह आहेत. म्हणजे शनी आहे, छोटे ग्रह आहेत, प्लुटो आहे, शुक्र, बुध, मंगळाचे लहान ग्रह आहेत, पृथ्वी आहे. याचा अर्थ काय, तर या प्रत्येक मासमध्ये किंवा मॅटरमध्ये त्या मॅटर इतकी एनर्जी सामावलेली आहे. आणि या सगळ्या सूर्यमालेचं मिळून एक मॅटर आहे, त्याच्यामध्ये एक एनर्जी आहे आणि त्या एनर्जीचा दाता फक्त सूर्य आहे. आणि अगदी तसंच मग आता हे जसं ग्रहांना लागू तसं पृथ्वीवरच्या इतर सर्व जीवांसाठी सुद्धा ते तसंच लागू होणार आहे. म्हणजे या पृथ्वीवरती जे छोटे कीटक आहेत, कृमी आहेत, खूप मोठे महाकाय हत्ती आहेत, डायनासोर होऊन गेले, गेंडे आहेत, खूप मोठे वृक्ष आहेत, पण या प्रत्येकामध्ये ज्याला ज्याला मास आहे त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये एनर्जी आहे. म्हणजे आता क्वांटम फिजिक्ससारखं सगळ्यात मॉडर्न तंत्रज्ञान असं सांगतं की प्रत्येक जीवामध्ये एनर्जी आहेच आणि ती एकच एनर्जी आहे. आणि आता मला सांगा, या अख्ख्या सूर्यमालेमध्ये आपल्याला एनर्जी फक्त एकाच सोर्सपासून मिळते आहे, ती म्हणजे सूर्य. आणि याचाच अर्थ आपण सर्वजण हे त्या सूर्यापासूनच तयार झालेले आहोत. म्हणजे आपल्या ऋग्वेदामध्ये, अथर्व वेदामध्ये जे सांगितलं आहे की सूर्य आत्मा जगस्तस्तु शश्च, हे आपण क्वांटम फिजिक्स वापरून सुद्धा सिद्ध करू शकतो. तर दोन्ही बाजूंनी एक गोष्ट निश्चित झालेली आहे की आपल्या सर्वांचा आत्मा हा सूर्यच आहे. आता याच्यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही. मला इथं तुम्हाला आपल्या दशावतारांची एक अभिव्यक्ती आवर्जून सांगावीशी वाटते. आता असं बघा की या सर्वव्यापी शक्तीला पृथ्वीवरती वास करावा असं जेव्हा केव्हा वाटलं असेल त्यावेळेला त्यानं पाण्यामध्ये माशाचा जन्म घेतला असेल. फार इंटरेस्टिंग स्टोरी. या माशाला मेंदू नाहीच आहे. या आविष्कारानंतर कदाचित त्या सर्वव्यापी शक्तीला पाण्यामधून आजूबाजूला असलेली पृथ्वी, जमीन अशी दिसली असेल आणि आता ती जमीन कशी आहे किंवा त्या जमिनीवरती आपल्याला वास करता येईल का असा प्रश्न तिला पडला असेल. आणि मग तिनं स्वतः आपलं मॅनिफेस्टेशन कासवामध्ये करून घेतलं असेल की मग ज्या कासवाला 4 कल्ले आहेत, ते जमिनीवर पाय ठेवू शकतं, हवेमध्ये जगू शकतं, परत पाण्यामध्ये येऊ शकतं. असं त्याचं दुसरं मॅनिफेस्टेशन कूर्मावतारामध्ये झालं असेल. मग याच्यानंतर कदाचित त्या शक्तीला अजून थोडं पुढं जमिनीवरती जाऊन बघावं असं वाटलं असेल आणि मग त्यांनी एक अत्यंत दणकट राकट असा अवतार धारण केला असेल की ज्याला आपण वराह अवतार म्हणतो. की जमिनीवरच्या कुठल्याही भूभागावरती हे वराह जगण्याला अत्यंत लायक आहे. वराहाचा फॅक्टर ऑफ सेफ्टी हा सगळ्या प्राणीमात्रांमध्ये सगळ्यात जास्त ठेवलेला दिसतो.
म्हणजे असं बघा की डिझाईन इंजिनियरला जेव्हा खूप जास्त अननोन व्हेरिएबल्स असतात की हे माहीत नाही, ते माहीत नाही, ते माहीत नाही, तेव्हा तो असा फॅक्टर ऑफ सेफ्टी भरपूर ठेवत असतो. न जाणो काय समोर येईल असा त्यामागचा हेतू. तर असा दणकट वराह अवतार त्या शक्तीनं घेतला असेल आणि मग त्याच्या मदतीनं त्यानं जमीन पाहायला सुरुवात केली असेल. काय सुंदर कल्पना आहे. याच्या नंतरचा पुढचा शक्तीचा अवतार आहे नारसिंहाचा. आता त्याला प्राण्याचं तोंड आहे, भयावह चेहरा आहे, पण त्याला आता माणसाचं शरीर दिलेलं आहे. म्हणजे हळूहळू ही शक्ती माणसाकडं, माणसाच्या रूपाकडं जायला लागलेली आहे असं आपल्याला दिसतं. याच्या पुढचा जो अवतार आहे तो वामनाचा आहे, त्याच्या पुढचा परशुरामाचा आहे आणि अत्यंत पराक्रमी आहे. पण याच्या पुढचा जो अवतार आहे तो आहे रामाचा. राम हा पूर्ण पुरुष आहे, हा सर्व गुणसंपन्न आहे. मनुष्य म्हणून आयुष्यामध्ये जी काही सर्व कर्तव्य पार पाडायची आहेत ती सर्व काही कर्तव्य या अवतारानं पूर्ण केलेली आहेत. आता पुढे जाऊन या शक्तीला असं वाटलं असावं की आता आपण योगाभ्यास करावा आणि त्यातून काहीतरी नवं साध्य करावं, आणि म्हणून मग त्याने कदाचित कृष्णाचा अवतार घेतलेला असू शकतो. मग ज्याला आपण योगीराज कृष्ण असं म्हणतो बघा. म्हणजे आपण माशापासून आता कृष्णापर्यंत आलोय. याच्या पुढचा जो अवतार आहे तो या सर्वांच्या पलीकडे गेलेला आहे. जो आपण मगाशी सहस्त्रार चक्र बघताना बघितला की तो आता सर्व चांगल्या वाईटाच्या भेदाच्या भिंतीच्या पलीकडे गेलेला आहे. असा हा अवतार आहे तो गौतम बुद्धाचा अवतार. तो आजपर्यंतचा सर्वात प्रगल्भ मनुष्य अवतार आहे, मनुष्याचं ते रूप आहे. आता जर या सगळ्यांचा आत्मा जर सूर्य असेल तर माशापासून, अगदी मेंदू नसलेल्या माशापासून ते अत्यंत प्रगल्भ मेंदू असलेल्या गौतम बुद्धापर्यंत ही सगळी निर्मितीची जी प्रक्रिया आहे, ही जी उत्क्रांतीची प्रक्रिया त्या शक्तीनं घडवून आणलेली आहे, त्याच्या मागं त्या शक्तीचं काहीतरी उद्दिष्ट असणार आहे. त्याच्या मागं त्या शक्तीची काहीतरी प्रेरणा असणार आहे. त्याच्या मागं त्या शक्तीचं निश्चित असं काहीतरी साध्य असणार आहे. म्हणजे पुरुषोत्तम श्रीरामापेक्षा श्रेष्ठ काय असू शकेल असा प्रश्न पडल्यानंतर त्या शक्तीनं योगीराज श्रीकृष्ण तयार केला असेल. योगीराज श्रीकृष्णापेक्षा अजून काय वेगळं करता येऊ शकेल याचा प्रश्न पडल्यानंतर तिनं गौतम बुद्ध तयार केला असेल. आता गौतम बुद्धापेक्षा श्रेष्ठ काय असू शकेल या प्रश्नाचं उत्तर साप शोधू शकणार नाही, गाय शोधू शकणार नाही. या प्रश्नाची उत्तरं माणूस म्हणून आपल्याला शोधावी लागणार आहेत. कारण आजपर्यंत पृथ्वीवरती जन्मलेल्या सर्व चल आणि अचल या सर्वांमध्ये सर्वात प्रगल्भ जर कोणी असेल तर तो मनुष्य आहे. समस्त पृथ्वीचा फ्रंटियर ज्याला आपण म्हणू तो माणूस आहे. त्यामुळं आता त्या शक्तीला, ज्या शक्तीने मासा तयार केला, ज्या शक्तीने कासव तयार केलं, राम तयार केला, कृष्ण तयार केला, शक्तीला गौतम बुद्धापेक्षा अधिक चांगलं, गौतम बुद्धापेक्षा अधिक व्यापक, गौतम बुद्धापेक्षा अधिक चिरकाल टिकणारं असं काहीतरी अपेक्षित असणार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे नेमकं काय अपेक्षित असणार आहे याचं उत्तर ना माझ्याकडे आहे ना तुमच्याकडे आहे. पण मला अशी खात्री आहे की याचं उत्तर आपल्या माणसापैकीच कोणाला तरी निश्चित सापडणार आहे. म्हणजे एक माणूस म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपण आपल्या सर्व शक्तीनिशी त्या परमशक्तीला शरण जावं, त्या शक्तीशी संवाद साधावा, त्या शक्तीशी एकरूप व्हावं, त्या शक्तीला नेमकं काय म्हणायचं आहे ते आपण समजून घ्यावं. आणि आपण असा प्रयत्न वर्षानुवर्ष करत राहिलो तर कदाचित या पृथ्वीवर एखाद्या माणसाला त्या शक्तीचा हा संकेत समजू शकेल की आता गौतम बुद्धापेक्षा चांगलं रूपांतरण कशात असणार आहे. गौतम बुद्ध स्वतः म्हणायचे की देर इज नो एनिमी आउटसाइड अवर सोल बट द रिअल एनिमीज लिव्ह इनसाइड अस. आणि ते कुठले आहेत एनिमीज? तर द एनिमीज आर अँगर, इगो, ग्रीड आणि हेट. त्यामुळं आपल्याला गौतम बुद्धांपेक्षा पुढे जायचं असेल, प्रगल्भ व्हायचं असेल तर आधी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या या 4 शत्रूंवर आपल्याला विजय मिळवावाच लागेल की जो स्वतः गौतम बुद्धांनी मिळवलेला होता. हे शत्रू कोणते आहेत आपण बघितलेत. राग, आपला अहम, आपली हाव आणि आपल्या मनातला इतरांविषयी असलेला द्वेष. तर या शत्रूंवर आपल्याला विजय मिळवायला हवा आणि ते करायचं असेल तर सर्वात आधी आपल्या डोक्यात अव्याहतपणे चाललेलं हे विचारांचं चक्र आपल्याला थांबवावं लागेल. आणि याच्यासाठी सूर्यनमस्कार आपल्याला मदत करणार आहे. अगदी सुरुवातीला आपण बघितलं
की द बेस्ट फॉर्म ऑफ प्राणा लिव्ज इन आवर ब्रेन. इट मॅनिफेस्ट इट सेल्फ इन द फॉर्म ऑफ द लाईट ऑफ अंडरस्टँडिंग. अँड दिस लाईट ऑफ अंडरस्टँडिंग वर्क्स इन गार्डरेल्स ऑफ आवर थॉट्स. म्हणजे मला जे समजतंय, मला जे कॉम्प्रिहेंड होतंय, तो खरा प्रकाश आहे. मला कॉम्प्रिहेंड होतंय हा माझ्यातला प्रकाश आहे. आणि म्हणून मला माझं हे कॉम्प्रिहेन्शन वाढवायचं आहे. मला हे माझं अंडरस्टँडिंग वाढवायचं आहे, क्वाड्रपल करायचं आहे. आणि ते मला इतकं वाढवायचं आहे की त्या समग्र शक्तीला, जिनं मासा तयार केला, त्या शक्तीला माझ्याकडून तिला काय हवं आहे ते ती शक्ती मला सांगू शकेल. आणि तिनं जर सांगितलं तर ते मला समजू शकेल. इतकं माझं अंडरस्टँडिंग मला वाढवायचं आहे. आणि मला असं वाटतं की आपले विचार थांबवून संपूर्णपणे त्या शक्तीला सामील होत, संपूर्णपणे त्या शक्तीशी एकरूप होत, तल्लीन होत आपण जर काळ व्यतीत केला तर आपल्या उच्चतम प्राण, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये असलेला उच्चतम प्राण हा त्या आकाशातल्या सर्वोत्तम प्राणाबरोबर एकरूप होऊ शकेल. आणि कदाचित आपल्याला हा जो प्रश्न पडला आहे की गौतम बुद्धाच्या पुढं काय, याचं उत्तर कदाचित आपल्यापैकी एखाद्याला मिळू शकेल. अँड दिस इज द व्हेरी प्रोसेस ऑफ अवेकनिंग द सन विदिन. आपल्याला आपल्यातला सूर्य जागा करायचा आहे. आपल्याला आपल्यातल्या सूर्याची ओळख करून घ्यायची आहे. आपल्याला आपल्यातल्या सूर्याची आकाशातल्या सूर्याबरोबर ओळख करून द्यायची आहे. आणि हे सांगत असताना मला एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते की ही सूर्याबरोबर कनेक्ट होण्याची प्रक्रिया ही कुठल्याही एका धर्माशी निगडीत नाही, कुठल्याही एका पंथाशी निगडीत नाही, कुठल्या जातीशी निगडीत नाही. संपूर्ण स्वतंत्र अशी ही प्रक्रिया आहे. ही संपूर्ण माणसासाठी आहे, संपूर्ण मानव जातीसाठी आहे. आकाशातला सूर्य गायब झाला तर या पृथ्वीवरचा कुठलाही धर्म टिकू शकेल असं मला वाटत नाही. एक गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की माणूस टिकला तर धर्म टिकणार आहेत. आणि त्या माणसाच्या टिकण्यासाठी आपल्याला सूर्य लागणार आहे. त्यामुळं सूर्यनमस्काराच्या प्रक्रियेला, किंवा मी तर म्हणेन की आपल्यातला सूर्य जागृत करण्याच्या प्रक्रियेला कुठल्याही एका धर्माच्या चौकटीत बसवणं हे कधीही संयुक्तिक होणार नाही. मला तरी असं वाटतं की या पृथ्वीवरच्या 6.5 अब्ज लोकांनी सूर्याचा ध्यास घेण्याची गरज आहे. यातला प्रत्येक माणूस हा अत्यंत प्रगल्भ असा मेंदू धारण करणारा माणूस आहे. म्हणजे प्रत्येक माणूस हा माणसाच्या मेंदूच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत टिपेला पोचलेला जीव आहे. तुम्ही विचार करून बघा. आणि त्याच्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये निओकॉर्टेक्स आहे. या प्रत्येक माणसाला अभिव्यक्ती आहे, त्या प्रत्येक माणसाला व्यक्त होता येतं. त्यामुळं कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा माणूस हा एक अत्यंत प्रगल्भ असं सूर्याचं क्रिएशन आहे, हे आपण कधी विसरता कामा नये. कुठल्या तरी माणसाला केवळ तो कुठल्या तरी एका धर्माच्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आला म्हणून सूर्यनमस्कार करू न देणं, सूर्यनमस्कार नाकारणं, हा संपूर्ण मानव जातीवरती फार मोठा अन्याय ठरेल असं मला वाटतं. या पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाला सूर्यानं जन्माला घातलेला आहे, ते आपण मगाशी बघितलंच. आणि म्हणून या प्रत्येक माणसाला त्याच्या परमपित्याकडे जाण्याचा मार्ग हा सदैव खुला असला पाहिजे. प्रत्येक माणसाला त्याच्या परमपित्याची आठवण करून दिली गेली पाहिजे. प्रत्येक माणसाला त्याच्यामधला सूर्य जागा करण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. त्यामुळं या सूर्याच्या प्रत्येक आविष्काराचा, म्हणजे प्रत्येक माणसाचा, हवा, पाणी, अन्न, निवारा यासारख्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याप्रमाणेच त्याच्या आदिम पितराशी संवाद साधण्याचा त्याचा हक्क देखील तितकाच मूलभूत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं केल्यानं काय होणार आहे? असं केल्यानं पृथ्वीवरची जास्तीत जास्त माणसं ही बुद्धानंतर काय या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागणार आहेत. आणि जितकी जास्त माणसं या उपक्रमामध्ये सहभागी होतील तितकी त्या प्रश्नाचं उत्तर सापडण्याची शक्यता ही वाढत जाणार आहे. आणि ते उत्तर आपल्याला लवकर सापडू शकणार आहे. म्हणजे विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात की इट इज ए प्रिव्हिलेज, इट इज अ प्रिव्हिलेज टू सर्व मॅनकाइंड. म्हणजे धर्मातीत बोललेत ते, इट इज अ प्रिव्हिलेज टू सर्व मॅनकाइंड फॉर दिस इज द वर्शिप ऑफ गॉड. गॉड इज हिअर इन ऑल दीज ह्युमन सोल्स. आणि तो गॉड म्हणजे सूर्याचा अंश आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तोच आपल्याला हर एक प्रयत्नांनी जागा करायचा आहे.
आज आपण बघतोय जाती जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, वर्णाच्या भिंतींमध्ये माणूस वाटला गेलाय. आता त्याला त्याच्या जातीचा, त्याच्या धर्माचा, त्याच्या भाषेचा, त्याच्या वर्णाचा इतका कैफ चढलाय की तो सूर्याचा पुत्र आहे ही त्याची मूळ ओळख तो पूर्णपणे विसरून गेलेला आहे. आणि मला वाटतं ज्या शक्तीनं आपल्याला सापापासून माणूस केलं, त्या शक्तीनं आपल्याला माशापासून सुरू होत गौतम बुद्धापर्यंत नेऊन ठेवलं, त्या शक्तीच्या उद्दिष्टांचा पूर्णपणे विसंगत असं हे माणसाचं वागणं आहे असं मला वाटतं. त्यामुळं त्या माणसाला त्याची मूळ ओळख आपल्याला सूर्य नमस्कारातून मिळवून द्यायची आहे. आपण एकाच पितराचे पुत्र आहोत हा विचार आपल्याला त्या माणसामध्ये रुजवायचा आहे. त्या शक्तीची आपल्याकडून निश्चित अशी काही मागणी आहे, ती आपल्याला माणूस म्हणून पूर्ण करायचीच आहे याची देखील आपल्याला त्याला ओळख करून द्यायची आहे, जाणीव करून द्यायची आहे. आणि असं झालं तर खऱ्या अर्थानं दॅट विल बी द रिअल अवेकनिंग ऑफ द सन विदिन ईच वन ऑफ अस. यासाठी आपल्या प्रत्येकाची मदत लागणार आहे. आणि मदत म्हणजे काय, फार काही करायचं नाही आहे. आपल्याला फक्त रोज उठून सूर्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे. ज्याला सूर्यनमस्कार करता येत असतील त्यानं जरूर करावेत. ज्याला 108 करता येत असतील त्यानं 108 करावेत. 1008 करता येत असतील तर 1008 करावेत. पण तुम्हाला कदाचित 108 करता येत नसतील. अहो 108च काय, पण तुमच्यापैकी काही जणांना खाली वाकून आपल्या पायाला हात देखील लावायला जमत नसेल. पण त्याचं काही वाईट वाटून घेऊ नका. सूर्यनमस्कार हे असेच करायला हवेत, त्याला 12 आसनं करायलाच हवीत किंवा ते इतकेच करायला हवेत, तितकेच करायला हवेत असंही काही नाही आहे. हा तुमचा प्रत्यक्ष अनुभव आहे. सूर्य देवदारी आला करी नमस्कार त्याला, एवढं एकच आपल्याला करायचं आहे. अगदी एखाद्याला अंथरुणावरून उठता देखील येत नसेल तरी सुद्धा त्याच्या अंथरुणावरती ज्या खिडकीतून सूर्य आलेला आहे त्या खिडकीकडे पाहून नुसते हात जोडा, डोळे मिटून त्याला मनापासून धन्यवाद द्या. आजवर इतके श्वास दिलेस, सोन्यासारखे घास दिलेस आणि आज तुला जोडायला हे 2 हात दिलेस म्हणून त्याचे मनापासून आभार माना. हे आभार फार महत्त्वाचे आहेत. हे रोज मानायचे आहेत. तो रोज आपल्या समोर येतोय, मग आपल्याला देखील न चुकता त्याचं स्मरण करायचं आहे, रोज करायचं आहे. त्याचा रोज आदर सत्कार करायचा आहे. त्याची रोज विचारपूस करायची आहे. हा रोज फार महत्त्वाचा आहे. त्याचं रोज तेज पाहायचं आहे, ते आपल्यामध्ये साठवायचं आहे. तो आणि आपण एकच आहोत हा विचार रोजच्या रोज आपणच आपल्याला सांगायचा आहे. दॅट इज द बेस्ट सेल्फ टॉक यू कॅन हॅव ऑन दिस प्लॅनेट. यानं तुमचं मन अगदी दिवसाच्या प्रारंभी आश्वस्त होणार आहे. त्याची इनिशियल एंट्रॉपी अगदी 0 होणार आहे आणि अनावश्यक विचारांचं शब्दचक्र थांबणार आहे. आणि दुसरं असं मला म्हणायचं आहे की त्यानं तुमचं आणि त्याचं जे पिता पुत्राचं नातं आहे त्या नात्याचं तुमच्या मनातलं कन्व्हिक्शन हे दिवसांनी पक्क होत जाणार आहे. म्हणजे भाषेचे, धर्माचे, देशाचे, वर्णाचे हे सगळे जुनाट भेद हे गळून पडत जाणार आहेत आणि तुम्हाला तुमची खरी ओळख परत मिळणार. आणि माझी खात्री आहे की ही ओळख पटली की आपल्याला लागलेली इतर सगळी रागाची, द्वेषाची, लोभाची, मत्सराची आणि अहंभावाची जळमट ही सुद्धा गळून पडणार आहेत आणि आपली स्वतःची बुद्ध होण्याची वाटचाल ही सुरू होणार आहे. डेव्ह विलिस एका ठिकाणी म्हणतो की शो रिस्पेक्ट टू पीपल हू डोंट डिझर्व इट, नॉट ॲज अ रिफ्लेक्शन ऑफ देअर कॅरेक्टर बट ॲज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर्स. आणि दलाई लामा म्हणतात की वेन यू प्रॅक्टिस ग्रेटफुलनेस देअर इज अ सेन्स ऑफ रिस्पेक्ट टुवर्ड अदर्स. ही 2 वाक्य मला फार महत्त्वाची वाटतात की रोजच्या रोज केलेला सूर्यनमस्कार ही अशीच ग्रेटफुलनेसची प्रॅक्टिस आहे ज्यानं तुमचा स्वतःबद्दल वाटणारा आत्मसन्मान हा उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जाणार आहे आणि त्याच आत्मसन्मानाचं प्रतिबिंब हे तुमच्या इतरांबद्दलच्या सन्मानातही पडत जाणार आहे. इतकी वर्ष अकारण जोपासलेला अपपरभाव संपत जाणार आहे. मनाचं सरोवर हे निव्वळशंख होत जाणार आहे. त्यातले तरंग एक एक करून शांत होत जाणार आहेत. आणि आता त्या सरोवरामध्ये आपल्याला आपल्या मूळ आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब हे तप्त सोनेरी हिरण्यगर्भासारखं लख्ख दिसायला लागणार आहे. अँड दॅट इज द रिअल अवेकनिंग ऑफ द सन विदिन. आणि आता मला सांगा, हे जर जगातल्या 6.5 अब्ज लोकांनी केलं तर विचार करून बघा. 6.5 अब्ज लोकांना त्यांच्या सूर्याच्या रूपाचं दर्शन घडलं तर मग वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता हे माऊलीचं मागणं प्रत्यक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
आणि विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे तीच मानव जातीची आणि त्या मानवांमध्ये अखंड वास करणाऱ्या सूर्याची खरी सेवा आपल्या हातून घडणार आहे. तेव्हा सूर्याचे व्हा, सूर्य व्हा. प्रबुद्ध होण्याच्या तुमच्या शुभ्रधवल प्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. मला इथं बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल संयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही कमी जास्त बोललो असेल तर आपलाच सहोदर म्हणून आपण ती चूक पदरात घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. धन्यवाद.